नमस्कार मंडळी. विनोदाचा गुलाल उधळत हास्याचा गजर करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाची टीम कालपासून आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे आणि आज आपल्या हास्य जत्रेत आणखी काही खास पाहुणे सहभागी होत आहेत. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, नगरविकास सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य, आणि या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई. जोरदार टाळ्या. आणि त्यांच्यासोबत आले आहेत माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथजी शिंदे. मंडळी, आज पुन्हा एकदा घातला आहे लग्नाचा घाट. आता कोणाच्या लग्नाचा आहे तुम्हाला वेगळं सांगायची काय गरजच नाही. बघूया आज तरी त्याचं लग्न होतंय की नाही ते. नमस्कार सई. नमस्कार. नमस्कार प्रसाद. नमस्कार. आयो, केवढी मोठी मोठी माणसं आलीत आज माझ्या निमंत्रणाला मान देऊन. धन्यवाद. खरं तर खुद्द मंत्री साहेब आलेले आहेत, मंत्री महोदय साहेब आलेले आहेत, खासदार साहेब आलेले आहेत, मंगेशजी आलेले आहेत, कलाकार सगळे मंडळी. एवढी सगळी मंडळी बघून ना माझा असा ऊर भरून आलाय हो. कवा बी फंबल पडेल असं वाटतं. पोरीनो, इकडे इकडे. बाबा, तुम्ही आलात, खरंच जाम आभारी आहे मी. ही माझी मोठी मुलगी ची सौकाचेत ना, आणि ही छोटी मुलगी सौचिकाचेत शिवाली. बाबा, चौशिका नाही, ची चौकाच. अयो, म्हणजे दोघांना सेम बोलायचं. हो बाबा. बर बर. तर ही माझी मोठी मुलगी चिवाली. बाबा, चिवाली काय? आज फंबल पडल बोललो होतं का नाही मी? आज बाबा, चिवाली नाहीये मी, चेतना आहे ना. शिवाली. ते काय झालं माहितीये काय, चेतना आणि शिवाली असं मिक्स झाले, त्याच्यामुळे थोडा गोंधळ झालाय माझा. हो व्याही, काय झालं? केवढा फंबल मारता वाय. आता झरझर बोलून टाका का नाही पटकन. हे तुम्ही बोलताय? कठीण करून कशाला बोलता वाय. अति सोपा आहे. नमस्कार सई. नमस्कार प्रसाद. नमस्कार. नमस्कार मंत्री महोदय साहेब. नमस्कार खासदार साहेब. आमच्या निमंत्रणाला तुम्ही आलं, फार फार तुमचा आभारी आहे. काय समजलं? ही माझी मोठी पोरगी, अयो. याच्यावर लग्न करणार आहे. ही माझी बारकी पोरगी. नाही नाही नाही, ह्यो पोरगा आहे तुमचा, ह्या पुरी त्यांच्या बरोबर. आणि ही पोरगी ह्यांच्या बरोबर लग्न करणार आहे. आणि ही जी माझ्या मांग आहे ना, तर ह्या पोरग्याची आईच आहे. माझा कुठे आहे? आई नाही, नाही. आणि मी ह्या पोरग्याचा बापूस आहे. एवढं सोपं आहे का नाही? नाही नाही, पण तुमच्यासारखं मला नाही जमणार. केवढं भारी तुम्ही बोलता राव. भारी म्हणजे हो, लेखक काय पण लिहिल, आपण आपल्या सोयीप्रमाणे बोललं पाहिजे. जिभेचे तुकडे पडतात माहिती आहे. गुरुजी, पटकन लग्न लावा. पोटात कावलं वराटा आहे. बुंदी आहे ना जेवायला, बुंदीचं लाडू आहे. हो. वाजंत्री सावधान, वधूवर सावधान. एक मिनिट. मा थोडं उदाहरण ना. काय झालं? इकडे ये. आलो, एक मिनिट आलो. काय झालं म्हणजे अचानक? मला जाम भीती वाटायला लागली काय ग. झालं? मला असं वाटतं की माझं लग्न मोडणार आहे म्हणून. मला गॅरंटी आहे, असं वाटतं माझं लग्न मोडल म्हणून. नाही गौऱ्या, हे सगळे विचार डोक्यातनं काढून टाक. बी पॉझिटिव्ह. आज तुझं लग्न होणार म्हणजे होणार. अरे मा खुदा गावा आहे. काय? माझे लग्न मोडायचे 101 प्रकार यांच्याकडे रेडी आहेत. हा, आपल्याला जो 2 दिवस गॅप असतो ना, त्यातला 1 दिवस विचार करतात याचं लग्न कसं मोडलं पाहिजे, ह्याच्यावर आपण स्क्रिप्ट करूया. हा, नाही नाही गौऱ्या, आज तुझं लग्न होणार. हे बघ, माझा डावा डोळा फडफडायला लागला. अयो. आणि तुला माहितीये माझा, हे बघ, डावा डोळा फडफडल्यावर चांगलंच होतं माहितीये ना. मला माहिती आहे. मागे 3दा फडकला, मला 3 भाऊ झाले. बाकीचं बरोबर लक्षात राहतं तुझ्या. सॉरी. हे बघ, हा, तू मेरा टाइगर है टाइगर. येस मा. Oh my God. रॉर करेगा रॉर. हाँ. कर
रोar करेगा चला चला आता वर तयार आहे चला आठवा गुरुजी अंतर पाठाळ चला. सुरू करूया काय शुभमंगल वाजंत्री वधूवर चला आता वधूवराने एकमेकांना पटकन हार घाला. काय रे काय झालं अरे काय झाला काय मला सहन नाही होते आता काय झाला माझं काव्यावर प्रेम आहे. मग वसाडे एखादी मंगलाष्टक म्हण ना. अरे कविता करायला काय हरकत आहे. हो पप्पा, काव्या म्हणजे कविता नाही हो. आता प्राजक्ता म्हणजे फुल आहे का? पण ती माली आहे ना. तुमची कॉमेडी हित गाडू का हित गाडू हित गाडू का हित गाडू. तुझ्या बापा सांगला मग कसले विनोद करतो तुझ्या बाप इथं बसल्या बसल्या. अरे पण हे महत्वाचं आहे का आता? अरे लग्न महत्वाचं नाही यार. लग्न महत्वाचं आहे. काय झालं त्या सांग. काय झालं माहित? काव्या माझी एक्स गर्लफ्रेंड होती. तिने मला मेसेज केला की तू जर दुसऱ्या कोणाशी लग्न केलंस तर मी सिलिंग वरनं जीव देईन म्हणून. बाबा माझ्यामुळे कोणाचा जीव नाही जायला पाहिजे. अहो काय बोलताय तुम्ही आय एम सॉरी चेतना. म्हणजे आय एम सॉरी सासरे बुवा. मला हे लग्न नाही करता येणार. मी काय अरे काय केलंस रे तू परमानवात पोरगा निघून गेला. आता मी काय काका काका ते लागत नाही. हा पाठ घ्या. अरे ते काका. एवढं वर माझं लग्न मोडतंय. नाही मोडणार. बाई मी काय म्हणते आता एक जावई गेला ना हा पण दुसरा जावई हाय म्हणपात हा. आपण लग्न करून टाकूया ना. नाही 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 अहो, मोठ्या पोरीचं लग्न केलं मी छोट्या पोरीचं लग्न कसं कर. ठीक आहे एवढाच प्रॉब्लेम आहे ना. मग तुमच्या मोठ्या पोरीचंच लग्न झालं तर कोण करेल पण माझ्या मोठ्या पोरीशी लग्न. मेरा टायगर अभी जिंदा आहे. माझा गौरव करील हिच्याशी लग्न. ए मा एक मिनिट चालेल तुला. चालेल तुला मला चालेल. चालेल चालेल तुला आठवतं ना पहिल्यांदा याचा फोटो बघितला तेव्हा कसं रिएक्ट झाले होते मी. एक मिनिट कशी काय हसतं कशाला. काय नाही काय ऐक नाही ऐक. काय 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 मी दोन लग्न करायची. हा मी दोन लग्न करू. दोन कसली मेले एक मिळते ते तू याच्या आधी लग्न ठरत होतं तुझं. नाही तुझी मम्मी सांगते ते ऐक ना. तेरे मम्मी को सब कुछ पता है. हे कुठलं कॅरेक्टर पकडलं आता मध्ये लगेच. आहे ते कॅरेक्टर. तेरी मम्मी दुनियादारी फिरके आई है सब दुनियादारी मालूम है उसको. हा, हाँ? हा. चला वाजंत्री सावधान वधूवर चला वधूवराने एकमेकांना पटकन हार घाला. अरे काय थांबा आणि काय तुझं आहे काय तुझं इथं. हाय का काका आता मला नाही ओळखलो वय हा मी निमिष. हे काय तू भाषा बदलली ना त्याला मी सलाम मारला. सॉरी मी नॉर्मल बोलतो काका. अरे बोल ना रे पोरा. काका तुम्ही नका खाली बसू मग मला झोपून बोलावं लागेल. काका काका मला तुम्हाला काहीतरी सांगायचं काका. बोल ना. अहो लहानपणापासून माझं तुमच्या शिवालीवर खूप प्रेम आहे काका. येडे आता सांगतोस तू कळत नाही तुला आता का सांगतोस तू मला. निमिष माझ्यावर हो शिवाली 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 तुला ही शिट्टी आठवते. हो हा आठवते नाही शिटी पण शिटी वाजवणारा कधीच दिसला नाही मला. अगं कारण तो शिट्टी वाजवणारा कायम मागून शिट्टी वाजवायचा. आज तो मागून शिट्टी वाजवणारा तुझ्या समोर आलाय शिवाली. कुठे
बघितलं टायगरी किती बावळट आहे. बरं झालं हिच्यासोबत लग्न नाही केलंस. नाही तर काय तू बसला असतास मागे शिट्टी वाजवत आणि पुढे कुठे 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 शोधत बसली असती. मेरी शिवाली, तो तुझ्या समोर आहे, मीच आहे तो. हो तू हो काका. अरे बोल ना रे पोर. तुम्ही नकाने खाली बसू काका. काका आईन म्हणतात माझ्या शिवालीचं लग्न मोडलंय काका. प्लीज तिचं लग्न माझ्याशी लावून द्या काका. अरे मला चालेल. शिवाली मला पसंत आहे बाबा. या आवरून. इथं 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 कोणी यायच्यात पटकन आवरून घ्या. चला येस. स्वातंत्री सावधान वधूवर चला वधूवरांनी पटकन एकमेकांना हार घाला. मरतेस काय तिथं जाऊन? अरे वसायत काय तू बुंदीचं लाडू खायला आलाय? अरे थांबा हो पप्पा. काय तुमचं मुंदी मुंदी मुंदी. मी त्या काव्याला वाचवायला गेलो तिकडे सिलिंग वर. तिला ऑलरेडी कोणीतरी वाचवलं होतं. ती त्याच्याबरोबर पळून गेली आणि मी तिच्यासाठी माझ्या सुंदर चेतनाला मी सोडून गेलो. मला माफ कर चेतना. सासरे बुवा मला माफ करा. ए, येड्या! खेळ लावलास होय हे? भर मंडपात तू निघून गेलास ना. जा तिकडे आता. मी 2 नंबर जावं लग्न लावून. आता 2 नंबर नाही, शो 1 नंबर. नाही, सासरे बुवा. मी गेलो रे. काकू काकू तुम्ही तरी समजवा ना. मला ती खरंच आवडते हो. मला तिच्याशीच लग्न करायचंय काकू. काकू प्लीज काकू. काकू खरंच करायचंय. हे मा क्या बोल रही तू? तू टायगर इधर हे मा इधर हार पडला. असू दे. पडू दे तो हार पडू दे. तुला आधी छोटी सोबत लग्न करायचं होतं ना. अरे पण तूच तर मला बोलली ना मोठीवर फोकस कर म्हणून. अरे पहिला तेरा छोटी से हुआ था ना तय. अरे यार तू पहिला सोच यार, छोटी या बड़ी चाहिए तेरे को. आज हे काय पकडले बस सांगशील मला? माँ के कैरेक्टर में ज्यादा वेरिएशन नहीं है ना इसलिए. बर, हाँ. कौन भैया छोटी या मोटी? छोटी छोटी चाहिए. छोटी अभी यांचं लग्न झालंय, फोटोशूट करतायत. शुभमंगला सावधान. हार घालून घ्या. हे छोटी जाऊ दे, मोठीचं पण लग्न झालं. तुझ्यामुळे झालंय सगळं. तूच मला बोलली इस पे फोकस कर, उस पे फोकस कर. कशी आहेस ग तू आई? कभी कभी शिकार जाता है शर के हाथ से. फिर क्या कर 2 कदम पीछे आने का और फिर छलांग लगाने का. तू खरं सांग, तू आगाची आई नाहीयेस, तू नागाची आई आहेस. अरे अतिशय मजेशीर लग्न सोहळा होता. खूप मजा आली. माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना विचारूया, त्यांना कसा वाटलाय हा लग्न सोहळा? एकदम अप्रतिम, जबरदस्त, चांगला. म्हणजे तसं बघायला गेलं तर मी हा कार्यक्रम कधी वेळ मिळाला जेव्हा टेन्शन असतं खूप तेव्हा बघतो आणि टेन्शन रिलीज होऊन जातं एकदम. किती छान. खूप धन्यवाद साहेब. धन्यवाद टीम. कीप इट अप. मंडळी, सुंदर स्त्रीच्या सहवासाचं इंधन असेल तर पुरुष नावाची गाडी वाटेल तितक्या ॲव्हरेजनं वाटेल तितकी धावायला तयार असते. याचीच प्रचिती द्यायला आता तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. रोहित, निखिल, का बरं बोलवलं असेल बॉसनी? काही आयडिया? का माहित नाही रे, इन्क्रीमेंट वगैरे देणार असतील. ती झाड इन्क्रीमेंट देते. खरं बोलला पण मग ते काय देतं आपल्याला? झाड कशाला देते इन्क्रीमेंट? अगदी झाडं बोलायला नको. काय नको बोलाय? ते बॉस आहेत आपले. बॉस आहे म्हणून कशाने झालं होईल? कशाला बाईला नाही बोलावलं इथं काय माहिती लागा? बैल कशाला आलाय ते सांगेल आता.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. good morning. आय एम सो सॉरी सर. गुड मॉर्निंग. आम्ही गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग माने. गुड मॉर्निंग सर. तुम्ही आला पण होय म्हणजे ते बैलाचं काय म्हणत होता? माने मी ऐकलंय सगळं आणि मला फरक पडत नाही. म्हणजे कसं आहे की जगात खूप असे कमी एम्प्लॉई आहेत की जे मनापासून बॉसला रिस्पेक्ट देतात. मला माहिती आहे सर. आम्ही राहू ते खोटं वाटतंय असू दे. सो आज मी तुम्हाला यासाठी इथे बोलवलंय की आज आपण नाईट आउट करणार आहोत. पार्टी थँक्यू सर. थँक्यू सर. मी फक्त बिअर घेईन सर. सर. थोडीशी एक स्कॉच फक्त, बाकी काही नको. एलिट होईल सर. मला म्हणजे काय बी चालतंय. प्याला मिळाला म्हणजे माझ झालं. फक्त चकण्याला मला चीज लागते. आमचं कसं मजा येतं का नाही घरी घरचं दूध त्यामुळे एक मिनिट. एक मिनिट. येस. नाईट आउट करतोय म्हणजे मी पार्टीबद्दल बोलत नाहीये. ऑफिसची काही कामं पेंडिंग आहेत. उद्यापर्यंत आपला प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे. सो तुम्ही तिघांनी रात्रभर इथे थांबून ते काम पूर्ण करूनच जायचंय. घरी फोन करून सांगा आम्ही आजची नाईट आउट आहोत. कम ऑन बॉयज. यो हुर्रे. वी आर अ टीम. वी आर अ वर्कहॉलिक. कम ऑन. या. हा. म्हणजे कामासाठी थांबायची होय. हो. पार्टी नाहीच होय म्हणजे. तर ती करू आपण पार्टी कधीतरी करू. फोन घ्यायचा राहिला. काय रे देवा. हा बायको बोल की. बरं झालं का टाइम फोन केला बरं का. हॅलो. हा बोल की. ऐका मी गोंडू आणि धोंडूला घेऊन मॉलमध्ये जातीये. ऐकू हा. काय सांगती. घरी कोणी नाही. हा. सासूबाईंची शुगर कमी झाली या. हा? काय काय का आता लगा. अहो मी मॉलला जाते. मॉलला. चक्कर येऊन पडली या. लगा लगा लगा. अहो असं काय बोलते. मॉलला जाते मी. काय चक्कर येऊन पडले. लागलं नाही ना लय. हा तू ऐक माझं ऐक. एक काम कर तू घेऊन जा पुढे तिकडे डॉक्टरकडे जा तू. आपण ऍडमिट करू म्हातारीला. ऍडमिट काय नाही, तुमच्या नाही, कानात काय बैल मुतलाय व्हय? असं काय करताय. तू हो पुढं हो. मी तुम्ही सरांना सांगतो लगेच येतो मग. तुम्ही ठेवा. काय बोलताय. हा ठेव मी आलो. ठेव. काय आज काय झालं. सर काय झालं माहितीये का. सासूबाईंची शुगर लो झाली या. सर मला जायला लागेल सर. माझी बायकोला डेंजर आहे म्हणजे गेलो नाही ना सर. मला दांडक्यानं आणती द्यावं. आणि हा योगायोग वाटत नाहीये तुम्हाला हा? की काही काम निघालं की लगेच तुमच्या घरचं कोणीतरी आजारी पडतं. नाही सर आता आजार पण काय सांगून येतोय तेव्हा सर. काय करायचं सांगा सर. सर मला गेलं पाहिजे सर. गेलो नाही तर बायको आणाल सर घटस्फोट. माने निघा. थँक्यू सर. माने 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 माने. आणि आज जाताय ना हा? तर एकदाच घरच्यांचं सगळ्यांचं चेकअप डॉक्टरकडून करून घ्या. हा निघा तुम्ही. बने आणि ओंकार राऊत आहेत. आम्ही दोघं सांभाळू. सर ते ॲक्च्युली काय आहे सर, माझी सासूबाई आहे आणि ती आजारी आहे असं खोटं कारण तर मी सांगणार नाही. तर माझं काय आहे ते सर म्हणजे माझं सर आहे ना घर हे माझं घर आहे ना सर ते 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 कोसळत आहे. हे काय कारण आहे राऊत. नाही सर ते आहे. घर कोसळतंय. सर आहे ते खरं आहे सर. म्हणजे राऊत तुमची कारणं ना जगा वेगळी असतात. हा थँक्यू सर. कौतुक नाही करत आहे तुमचं. कौतुक नाही करत आहे. नाही. मागच्या आठवड्यात तुम्हाला लवकर जायचं होतं. तुम्ही कारण काय दिलं. माझ्या घराच्या परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसलाय. आला सर. खरंच बसला होता सर. म्हणूनच तर ते म्हणजे असा थोडासाच धक्का बसला एवढाच झालं सर. जास्त नाही झालं सर. म्हणजे जास्त नाही झालं सर. सर थोडासाच झाला सर. एवढाच झाला सर. आणि मुळात काय झालं तेव्हा जो भूकंप झाला तेव्हाच ते थोडंसं असं घर असं थोडंसं झालं होतं. हे थोडंसंच म्हणजे. आणि आत्ता आज सकाळी ते असं छोटासा जो एक स्लॅब आहे एवढा म्हणजे मी स्लॅब खाली राहतो म्हणजे घराखाली माझा स्लॅब आहे. बाबांना काही झालं नाही. हा बाबांना काही झालं नाही. ते बरं झालं म्हणजे. नाहीतर सर तुम्हाला माहिती आहे तर ते घराचं प्लॅस्टर करायचं आहे म्हणजे त्यासाठी आम्ही ते डाकियाला बोलवलंय. कडियाला बोलवलं असेल ना. सॉरी सर. ते हे करणारे कडिया ना ते असं करतात. ते कडियाला बोलवलंय सर. आय एम सॉरी सर. आणि तुमचा कडिया फक्त रात्रीच काम करतो. हा
तुमचा कडिया फक्त रात्रीच काम करतो. हा म्हणजे हे राऊत, तुम्हाला एक गोष्ट कळतेय का? काय काय तुमच्यासारख्या एम्प्लॉईजमुळे ऑफिसला कायमच्या कडिया लागतील. वा सर, वॉट अ सेन्स ऑफ ह्युमर सर. तुमच्या कडियाला माझ्या तालिया सर आणि तुमच्या कॉमेडीला आपण लावूया तालिया. जाऊ सर. निघा राऊत, निघा. थँक्स सर. थँक्स सर. तुमच्या दोघांची, तुम्ही का थांबलात अजून? हा? निघा म्हटलं ना. नाही ते दोघं शेअर रिक्षाने गेलो असतो ना मग. त्यांचं एकदा कळलं की मस्त 10,000 रुपये बने तिघं. नाही येणार. पण तुमच्या दोघांची खरंच गरज नाहीये. बनेसारखा डॅशिंग एम्प्लॉई माझ्याकडे आहे. मी आणि बने दोघं रात्री थांबू. अरे तुम्ही निघा. ओके सर. बने आणि मी दोघं थांबू. ओके. ऐक बने 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 काय झालं रे? उठ 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 बने. बने अरे हे काय होतंय? सर मला काही इकडे इकडे हे पाणी दिसत नाही सर. हो 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 हो. हळू हळू हळू. इकडे इकडे निखिल निखिल झालं सर. निखिल सर, निखिल सर मला चक्कर आली सर. निखिल पाणी पितोस का? सर मला काहीतरी होतंय सर. पाणी मी सगळेन किंमत का कुठे? ए, निखिल पाणी. माझा दिवस हा मला पण दे. इथे इथे आहे मी. बने इथे आहे. तुमच्या सगळ्यांची ना सगळी नाटकं मला कळत आहेत. नाही सर. सगळी नाटकं कळत नाही आहेत. नाही सर. नाही सर, सर ही नाटकं नाही आहेत सर. सर खरंच सांगतोय सर, मी काल डॉक्टरकडे गेलो होतो तर डॉक्टर मला म्हणाले की मला स्कॉटलँड आर्टिस्ट झाले सर. स्पॉन्डिलायटिस. हे म्हणाला ते झाले सर मला. त्यानंतर अजून एक सांगितलं त्यांनी मला, रोमाटो आर्थरोड झाले सर. अर्थरायटिस. हे पण झाले सर मला. आणि मग डॉक्टर म्हणाले की तुम्ही वेळेत जेवत जा, तुम्हाला कन्नी स्टूल पण झालंय. कोणाकडे? डॉक्टरकडे गेलात की अरुण कदमकडे गेलात? सगळं स्पेलिंग चुकतंय. कळतंय तुम्हाला? सर अरुण बने. सॉरी सर. सर पण हे खरंच नाटक नाही सर, मी खरं सांगतोय. तुम्ही तिघही मला नकार देतात. ऑफिसमधली कामं कोण करणार? हा? आज तो नवीन एम्प्लॉई होतोय किरण जरसणकर, त्यालाही कामं सांगू मी? सर कम ऑन सर. त्याला काय होतंय तेव्हा करा नको काम. हा पहिला दिवस आहे म्हणजे काय लय शान झालं होय ती. तसलं चालायचं नाही म्हणाव. एवढी वर्षी इथं घास घासतोय लागा. त्या किरण्याला सांगा पहिला दिवस आहे गप गुमान काम करायचं इथं. म्हणजे काय? आता जीव जातोय काम केला तर. म्हणजे काय? नाही मला वाटतं सर त्याला काम करायला पाहिजे. आम्हा सगळ्यांची कामं सर तुम्ही त्याला द्या. त्याची कॅपॅसिटी कळेल. येस सर. मग मला काय? कळतंय का? अरे हा नवीन एम्प्लॉई येणार आहे, त्याला ऑफिस मधलं काही माहिती नाहीये. अशा मी त्याला कशी कामं सांगणार? सर, आपल्या मला ऑफिसमध्ये- कळतंय. एक्सक्यूज मी. हॅलो, मे आय कम इन प्लीज? येस, या, कम या. इन. हाय. या ना या. Hi. Myself Kiran Shankarrao Jarsenkar. I'm supposed to join today. माझा पहिला दिवस आहे. I'm so sorry मी लेट. ना किरण, इट्स ओके. हे आम्ही आता तुमच्याबद्दलच बोलत होतो. हाय किरण, माय सेल्फ प्रसाद खांडेकर, हाय प्रसाद सर. VP ऑफ दिस ऑफिस. Oh, प्लीज वेलकम. Hi. गाईज, मीट अवर न्यू एम्प्लॉय किरण जरसेनकर. हाय गाईज. अयो ह्यो किरण्या आहे होय. किरण. इट्स नॉट किरण्या, इट्स किरण. किरण, मी तुला आपल्या स्टाफची ओळख करून देतो. या. हे आहेत मिस्टर ओंकार राऊत. हाय. हाय हाय. हाय हाय हाय. ओंकार. हाय हाय. मला सगळ्या मुली प्रेमाने रॉकी म्हणतात. कोण म्हणतं रे? आम्ही कधी ऐकलं नाही. रॉकी. सर म्हणतात सर. एनिवे, Yeah. मिस किरण, Yes. आपले दुसरे एम्प्लॉई मिस्टर रोहित माने. हाय रोहित. नमस्कार. हाय. मला सुद्धा सगळी प्रेमानं सावत्या बोलतात. सावत्या. सावत्या. आणि सावत्याचं लग्न झालंय. हा? सावत्याची बायको त्याला दांड्याने मारते. सावत्याच्या सासूबाईंची शुगर वाढलीये. त्यांच्या घरात नुसते क्लेश सुरू आहेत. ओ आय एम सो सॉरी सावत्या. नाही तसं नाही काय. कशाला 17 वेळा बायको नाचत आहे पुढे. झालंय म्हणजे माझं लग्न झालंय. Yeah. पण आमचं म्हणजे तसं काय सिरियस नाही म्हणजे. अफेअर बद्दल सांग.
अफेअर बद्दल सिरियस नाहीये म्हणजे बायको सिरियस लाईट असं काही नसतं. सावत्या राईट यू आर सो फनी मॅन. हे फनी नुसतं फनी नाही, बॉडी बिल्डर सुद्धा काय मी. अजिबात वाटत नाही ऍक्च्युली. दिसण्यावर जाऊ नका, चोर बॉडी आहे. लंगोटी वाकडे चालू का नाही मग बघा तर जाऊ काय. काय करताय रोहित काय करताय तुम्ही? रोहित व्हॉट इज दिस? इथे या. म्हणे तोंडाचा कामशेत बोगदा झाला तो बंद करा. हे आपले तिसरे एम्प्लॉई आहेत मिस्टर बने. हाय. मिस किरण या. हा माझा स्टाफ आहे. हाय. दुर्दैवाने असं नका मग कर म्हणजे. सेन्स ऑफ ह्युमर आपका सर नाही, असं नाही करायचं. मिस किरण या ना प्लीज. या कम या ओके. मिस किरण आय एम सो सॉरी तुम्हाला पहिल्याच दिवशी थोडा त्रास देतोय. काय झालंय की ऑफिसचं खूप काम पेंडिंग आहे आणि उद्या अर्जंटली प्रोजेक्ट सबमिट करायचं हो, हो. आहे. आणि यांच्याकडे कोणाकडेच वेळ नाहीये. तुम्ही का थांबला? तुम्ही निघा. हा सर तुम्ही निघा. मी तुम्हाला परमिशन दिले, तुम्ही जाऊ शकता. निघतोय सर. आउट. हा निघतो सर. बॅग माझी बिगेर. सो मिस किरण या जर तुमची हरकत नसेल ओके. तर आजची रात्र तुम्ही माझ्यासोबत ऑफिसमध्ये थांबाल. मला काहीच प्रॉब्लेम नाही. मला ऍब्सोल्युटली काहीच प्रॉब्लेम नाही. Superb. मला सवय ऍक्च्युली मी नाईट आउट्सला असते मित्रांसोबत खूपदा, त्यामुळे मला रात्रभर जागायची सवय आहे. Really? या. Wow. आणि कामासाठी नाही जगणार तर मग इथे कशासाठी आली मी? Correct आहे, Come correct. on, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही निघा. हा का थांबलात? तुम्ही निघा. हा ते निघतो दार जरा. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. नाही ऍब्सोल्युटली प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला मला एक एक गोष्ट हाताला धरून शिकवावी लागेल सर. इट्स माय ड्युटी. रिली. मी तुम्हाला हाताला धरून शिकवेन. इट्स माय ड्युटी. थँक्यू सो मच सर. अरे इट्स माय. हा बायको बोल की. हॅलो ऐका ना. हा. हो, इथं माझ्या मापाचं कपडे मिळणं झालंय. आईला काय सांगते हा आणि हे गोंडू दोंडू पण चिडायला लागलेत. म्हणजे डायबिटीज गायब झाला होय. काय? नाही डायबिटीस कोणाला झाला नाही. म्हणजे शुगर आता नाहीच होय म्हणजे एकदम. अहो काय बोलतंय? माझ्या मापाचं कपडे मिळायला झालंय. चक्कर बी नाही झाली होय. चक्कर काय डायबिटीस? भारी लागा. बरं मग असू दे, मग थांबतो मग मी ऑफिस मध्ये. तू नाही काम बी आहे ना लय. आज सर म्हणले म्हणजे रात्रीच थांबायला लागेल काम करायला. मग थांबतो मग तसं मग मी. तुम्ही या घरी, तुम्हाला दाखवते आता बरोबर. बरं चालतंय मग मी उद्याच येतो सकाळनं मग ठेवा काम फोन तुम्ही. करतो. बरं मग ठेवतो मग. हा सर म्हणजे आता डायबिटीज गायबच झालाय. म्हाताऱ्याला चक्करच येईना म्हणजे आता कसं काय म्हणजे चमत्कार झाला लागा म्हणजे काय. शुगर कमी झाली म्हणजे? कमीच झाली शुगर एकदम. तुमच्या सासूबाईंची शुगर गॅसवर ठेवली होती का? उतू जाते वाढते, गॅस कमी केला कमी झाली. सर ब्रिलियंट सेन्स ऑफ ह्युमर. म्हणजे मी असे मध्ये मध्ये टाकतो. नो दिस इज गुड Thank सर. you, thank you so असे much. बॉस मला खूप आवडतात सर. तुम्ही थांबताय. हे फायनल आहे. येस हे फायनल आहे. मी थांबतेय. या तुम्ही निघा. का थांबलात? तुम्ही निघा. तुम्ही खरंच जाऊ शकता. म्हणजे खरंच काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही निघा. आम्ही थांबतो. नाही ठीक आहे. मी आणि सर सगळं हँडल करू. मला Yes. काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही निघा. सर तुम्ही निघा. कारण मला असं वाटतंय आमच्यासारखे एम्प्लॉई असताना सर तुमच्यासारखा चांगला बॉस इथे काम करतोय. आमच्या ते कर्तव्याला बापरे ठेच लागेल. मला असं वाटतं की तुम्ही दोघेही निघा. हा म्हणजे मी आणि मिस किरण थांबतो आणि काम करतो. एक सेकंड. मिस किरण येस सर. तुम्ही रात्री थांबायला तयार आहात? मला काहीच प्रॉब्लेम नाही सर. तुमच्या तिघांपैकी कोण थांबायला तयार आहे? आम्ही तिघं थांबू. हा, Yes, तिघं- sir. तिघं थांब चालतंय. तुम्ही तिघेही थांबताय? Yes, sir. तिघं बी थांब. काम पूर्ण होईल. Yes, sir. सकाळी प्रोजेक्ट रेडी असेल? येस सर. हो ठीक आहे. कॅरी ऑन. मला उद्या सकाळी रिपोर्ट रेडी पाहिजे. येस येस चालतंय, सर. thanks. येस सर इमिजिएटली. येस. मिस हे किरण हे इकडे. या. या मिस मिस किरण या, इथे ओके. मिस किरण एक्सक्यूज मी. या. मला वाटतं तिघेही थांबायला तयार आहेत, तर तुम्ही थांबायची गरज नाही. तुम्ही चला, मी तुम्हाला रस्त्यात ड्रॉप करतो. सर पण माझं फर्स्ट डेच. इट्स ओके. मी आहे ना, तुम्हाला सगळं काम समजवतो. या ओके ग्रेट. या प्लीज प्लीज. ग्रेट. ऑल द बेस्ट गाईज. किरण आणि हा होता सुपर हिट परफॉर्मन्स. वेल डन बॉयज, वेल डन.
ताई, माहोल परफॉर्मन्स होता आणि ही शिट्टी तुमच्या तिघांसाठी. आय एम सो प्राऊड ऑफ यू. तुम्हाला तिघांना बघायला आज इतकी मजा आली आहे, म्हणजे इट वॉज अ ट्रीट टू वॉच यू. फार सुंदर परफॉर्म केलं. भावा, तू जो एक कूल आणि चार्मिंग बॉस पोर्ट्रे केलास तो खरं तर डिफिकल्ट आहे, पण तू केकवॉक सारखा पोर्ट्रे केलास. प्रियदर्शनी फार मस्त काम केलंस, मजा आली. तुम्हाला सगळ्यांना या ब्रिलियंट परफॉर्मन्ससाठी थनॅक्स. मंडळी, आता आपण जाणार आहोत रेशन कार्ड ऑफिसला, जिथे अजिबात रेशनिंग न करता विनोदाचा भरपूर स्टॉक घेऊन तयार आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. नमस्कार साहेब. हा नमस्कार नमस्कार. हा. बुधिया हा काय हा बुधिया. ए शिविका घातली का? शिविका घातली. माझं मी गप काम करतोय, मला शिवी द्यायचं काम नाही, कळलं का? नाही शिबी नाही घातले, नाव आहे आमच्या बुधिया. हा बरोबर बसा बसा. नाव आहे होय, बसा बसा. हा काय काम आहे सांगा. म्हणजे नेमकं कसलं काम आहे? हा. रेशनिंग कार्ड आहे, हा. त्याच्यामध्ये एकाचं नाव टाकायचं आहे हा. आणि एकाचं नाव काढून टाकायचं आहे. हा चालतंय. हा. मग कुणाचं नाव काढायचं तुम्हाला? हा हा हे कोण काय नाव काय हे? नाव काढायचं आहे ना ते. हा, कुणाचं काढायचंय? मुन्ना सिंगचं नाव काढायचं आहे. मुन्ना सिंगचं काढायचंय. हा. आणि लावायचंय कुणाचं? मुन्ना सिंगचं नाव लावायचं आहे. मुन्ना सिंगचं नाव काढून मुन्ना सिंगचंच नाव लावायचंय. मग मुन्ना सिंगचं नाव काढायचं काय? ते काय झालं, मुन्ना सिंग बारले आहेत ना म्हणून. मग वारला म्हणजे वारला. मग आता माणूस वारलाय तर मग परत त्याचं नाव कशाला लावायचं? रेशनिंग कार्ड मध्ये काढूया त्याचं नाव. आता नवीन मेंबर ऍड होणार तर मग त्याचं नाव नको का लावायला ह्याच्यामध्ये? मुन्ना सिंग वारलाय आणि तो परत ऍड होणार आहे, म्हणजे नेमकं काय घडणार आहे तुमच्या घरात? म्हणजे मुन्ना सिंग जो आहे ना हा. ते आमचे सासरे बुबा. कोण आहे? सासरे बुबा. सासरे बुबा. बर. हा. त्यांचं नाव पण जो आहे तो मुन्ना सिंग आहे. बर. आणि आमचा जो मुगला आहे. कोण आहे? मुगला मुगला माने छोकरा मुलगा. हा हा, हा. हा. तर तो जो आहे त्याचं पण नाव जो आहे मुन्ना सिंग आहे. अच्छा, म्हणजे तुझ्या हाय का काय बुधिया बाय, आता मला कळलंय. म्हणजे तुझ्या लेकराचं नाव आहे मुन्ना सिंग. मुन्ना सिंग म्हणजे आहे. तुझ्या सासऱ्याचं पण नाव आहे मुन्ना सिंग. मुन्ना सिंग. म्हणजे तू तुझ्या लेकराचं नाव मुन्ना सिंग तुझ्या सासऱ्याच्या नावाच्या मुन्ना सिंग वरनं ठेवलेलं आहेस. हाय का? बरोबर ओळखला आहे तुम्ही. हा, तुला ज्या कुठल्या मुन्ना सिंगचं तुझ्या नाव लावायचं आहे तर रेशनिंग कार्डवर त्याचं बर्थ सर्टिफिकेट दे. तोंडात मच्छर फिरायला ठेवलायस का ग? मध्ये मध्ये कशाला करतेस? मला फक्त दे की बर्थ सर्टिफिकेट. करू नको का? काय झालं? काहीतरी म्हणतेस? तसं नाही ते हे बघ, जर तुझ्याकडे तुझ्या मुन्ना सिंगचं बर्थ सर्टिफिकेट असेल तर दे, म्हणजे मी नाव चढवतो. आणि जर नसेल तर मला मुन्ना सिंगचं डेथ सर्टिफिकेट दे, म्हणजे मी नाव काढतो. मुन्ना सिंग तर जित्ता आहे, मग त्याच्या डेथ सर्टिफिकेट कुठून द्यायचं तुम्हाला? अगे तुझा मुन्ना सिंग जित्ता आहे मला माहित आहे, पण तुझा तो मुन्ना सिंग जो जित्ता आहे त्याच्याबद्दल नाही बोलत आहे मी. जो मुन्ना सिंग मेलाय तो उचाला असेल का नाही कोणतरी जाडा जुडा? आमचा जो छोटा मुन्ना आहे ना तो जाड गेला आहे ना. उचेला जो आहे ना तो शेबगाची शेंग आहे पतलीशी. अगं बुधिया बाय, मुन्ना सिंगचं सर्टिफिकेट दे ग. मुन्ना सिंग, ज्या मुन्ना सिंगचं नाव तुझ्या मुन्ना सिंगच्या कशाला मारायला ठेवली का दोन दोन नाव मुन्ना सिंग? ओरडू नका. तिथं लोक रांगेत उभी आहेत तात्काळले ती. मी जेवढं सांगतोय तेवढं आहे. एकतर ते मुन्ना सिंग ऐकून माझं व्हायला लागलाय गोंधळ. मला कळणं झालंय कुणाला काढायचंय कुणाला लावायचंय. लक्षात घ्या, आता नावं बदलू आपण. मुन्ना सिंगची नावं मुन्ना सिंग नको ठेवूया. का नाव ठेवायचं? तुझा जे काही पोरगा आहे का नाही मुन्ना सिंग, त्याचं नाव आपण आता तात्पुरतं मला कळीपर्यंत आपण हे नन्ना मुन्ना ठेवूया. हा, हे चांगला आहे ना. मुन्ना चांगला ना. मुन्ना चांगला हा. आहे. आणि जो गेलाय का नाही तुझा सासरा मुन्ना सिंग, त्याचं नाव आपण पाहिजे तर जुन्ना मुन्ना ठेवूया. चांगला. हा? म्हणजे नन्ना मुन्ना आणि जुन्ना मुन्ना. आणि माझ्या नवऱ्याचं नाव नमुन्ना ठेवा.
इथं गोंधळ होतोय म्हणून एक मुन्ना कट केला तर तू नमुन्ना ऍड कर म्हणजे माझा जन हे थांबे थांब काय नाव ठेवली होती नन्ना नन्ना मुन्ना जुन्ना हा तेवढं लक्षात ठेव नन्ना मुन्ना आणि जुन्ना मुन्ना नन्ना मुन्ना ना जुन्ना मुन्ना जुन्ना मुन्ना तर नन्ना मुन्ना. मला लय काम आहे ती डोकं पिकू नको माझं चालेल चालेल चांगला आहे हा. नन्ना मुन्ना नन्ना मुन्ना. आता तो जुन्ना मुन्ना आहे का नाही हा. त्याला जाळला असेल का नाही स्मशानात तेव्हा एक सर्टिफिकेट दिला असेल ते दे मला एक आपण एक सोपं काम करूया. तुझ्या तोंडाचं संतूर परत वाजला का नाही लक्षात ठेव मग नाही नाही ऐका ना माझं आपण एक काम करूया जुन्ना मुन्नाचा प्रकरण आहे तो थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया. हा. नन्ना मुन्नाचा नाव कशा लावायचा त्याचा उपाय सांगा हमला. ते आहे माझ्या डोक्यात मला माहिती काय करायचं हा, असते हा. हे बघ ते तुझं बारकं पोरग आहे नन्ना मुन्ना बरोबर एक काम कर गावी जा त्याचा जन्म कुठं झाला ती बघ आणि त्या हॉस्पिटल मधनं बर्थ सर्टिफिकेट आण जा ठणकन मारेन का अशी काय तर तोंडानं बोल ते सांगतो आहे साहेब. आमचा जो नन्ना मुन्ना आहे ना तो माझ्या पोटामध्ये जेव्हा होता तेव्हा जुन्ना मुन्ना आणि नमुन्ना नमुन्ना म्हणजे कोण मुन्ना सिंगचे पापा ते आहेत ना टीव्हीवर एक तेजाब नावाचा पिक्चर बघत होता तर ते अनिल कपूरचं नाव होतं ना त्याचा पण नाव मुन्ना होता त्या दोघांना म्हणजे त्या जुन्ना मुन्नाला आणि नमुन्नाला जो आहे त्या मुन्नाचं काम भरपूर आवडला म्हणून तो बोला बा मुन्ना बा बरं, तर तो माझ्या certificate पोटातला दे. मुन्ना जो आहे ना तो जोर जोरामध्ये लात मला मारायला birth लागला certificate देऊन तर जुन्ना मुन्ना आहे ना आणि नमुन्ना तो बोलला अरे हा तर पोटामध्ये लाथा मारायला लागला आहे बा मुन्ना बा बोलल्यावर तो ते परत एकदा बा मुन्ना बा बोलायला लागला कळलं तर तसा पोटामध्ये ना मुन्ना जो आहे जोर जोरामध्ये लाथा मारू मुन्ना जो लागला त्याच्यामध्ये होता, तर तो हा लाथ जुन्ना- मारायला लागला. जुन्ना मुन्ना आहे ना तो आलंय नमुन्नाला माझ्या- म्हणला की आता मुन्ना बाहेर येणार आहे मग- तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जुन्ना मुन्ना बोलला ना मुन्नाला. मुन्ना बोलला ना मुन्नाला की मुन्ना जो आहे ना तो तर बाहेर येणार म्हणजे आहे तेजाब ना. मधला तो मुन्ना. मुन्ना मोठमोठ्याने लाथा मारतो आहे तेजाब तर मधला नमुन्ना मुन्ना. जो आहे ना तो जो मुन्ना बोलला होता जमुना तो जो- कोणाला आता? नमुन्ना आहे ना नमुन्नाचा नमुन्ना आहे बाबा. की? नमुन्ना जो आहे ना तो जमुन्नाचा मुलगा आहे गप्प आहे. गप्प. जमुना. अख्खा कलिंगड कापीन मरायला नन्ना मुन्ना जुन्ना मुन्ना मुन्ना नाना जुन्ना मुन्ना नाना जुन्ना मुन्ना करती 1137 वेळा फक्त मुन्ना म्हणली मधी ज आणि न घातलाय काय लगा इथं मी काय काम करायला आलोय तू काय करतीस मला काय ती सांग की बर्थ सर्टिफिकेट पाहिजे ती दे की ग बाय आपण एक सोपं काम करूया हा आपण एक काम करूया हे जो जुन्ना मुन्नाचा जो बॉय होता ना तो 72 होता आणि नन्ना मुन्नाचा जो बॉय होता ना तो 2 होता आपण एक काम करूया सोपं काम करूया हे जो 72चा जो आहे ना 7 हा पण छाटून टाकूया म्हणजे 72चा 7 मग काढायचा 2 उरला तर जुन्ना मुन्नाचा झाला ना नन्ना मुन्ना ए घेणारे असलं काय करायचं नसतं कळलं का करायचं नसतं. हे नाही, आहे मी अनाधिकृत करतोय आहे ना. हे मला कोणी काही बोलणार अजिबात नाही नाही. अजिबात घेणारे ए रडू नको आमचा पुस्तक फाडून टाकलं तुम्ही तुझा पुस्तक नाही तुझं थोबाड फोडलं पाहिजे तू निघ पहिलं इथनं मी नाही जाणार ए बघे ही पुस्तक मी नाही फाडलेलं आहे मग हे कोणी तुझं तू फाडलेलं आहे तुम्ही फाडलं आहे ए बघे असा उद्या जुन्ना मुन्ना येईल आणि तुझ्या असा मागणुटीवर येऊन बसेल ना तेव्हा पश्चाताप होईल तुला सांगते. ए जुन्ना मुन्ना माझ्या पुस्तक फाडून शरीरात टाकलं नाही तुम्ही. मागून उठी लक्षात ठेव परत इथं दिसलीस का नाही 4-5 किलोमीटर तरी तुडवीन तुला मी हा सांगती मोठी मला आली मोठी नन्ना आईला काय कामाचं हॅलो सर हा, काय पाहिजे तुम्हाला सर रेशन कार्ड अपडेट करायचं होतं हा, काय पाहिजे सांगा सर ते रंग बदलायचा होता सर याचा हां पिवळा रंग जरा बटबटीत वाटतोय मोरपंखी करायचा होता सर कपड्याच्या दुकानात आलाय का रे हा? इसी पॅटर्न में अलग रंग दिखाओ हा? कपड्याच्या दुकानात आलाय हे जो हे असतोय का नाही रंग रेशन कार्डाचा तो तुझ्या उत्पन्नावरती ठरतोय कळलं का अच्छा हां मग हे मोरपंखीसाठी काय उत्पन्न लागेल आपलं ए घेणाड्या तू अंबानीच्या वर जरी कमावलंस का नाही तरी तुला मोरपंखी करून मिळायचं नाही कारण मोरपंखी नसतोय हां काय जे आहे ती ठेव आणि जा बाबा माझं डोकं लय फिरलेलं आहे सर इथे कुठे बाजूला मिळेल काय इकडे तिकडे आवडता कलर आहे माझा सर निघे वा 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 सुरेख परफॉर्मन्स बघूया हा सर असे काय म्हणतात प्रसादा खरं तर बघायला गेलं तर नम्रता ही या स्टेजवरचा खूप जुन्ना मुन्ना आणि तिच्या कम्पॅरेटिव्हली तू खूपच नन्ना मुन्ना पण जेव्हा तुम्ही दोघं एकत्र येतात तेव्हा ते प्रत्येक स्किट म्हणजे खरोखर बघण्यासारखा नमुन्ना असतं वा दादा वा आणि वा. त्यात दत्तूची एंट्री म्हणजे फारच जमुन्ना आली होती
वा हां. तर मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका विनोदाची हास्य पंचमी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार मंडळी. विनोदाच्या सप्तरंगांनी उजळलेलं हास्याचं कारंज उडवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, अपमान मूर्ती गौरवला सन्मान मूर्ती बनवण्याचा विडा उचललाय विनोदाचे डबल डेकर प्रसाद खांडेकर यांनी. आणि त्यांच्या कार्यात सहभागी होत आहेत रत्नागिरीची 2 रत्न, प्रथमेश आणि श्रमेश, कोकणची सुकन्या रसिका आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. सर कमाल झालंय स्क्रिप्ट. मला खूप आवडलं सर. सर मला आवडेल या सिनेमात तू काम आहेस तू या सिनेमात, नको एवढं बोलू. सर, आहेस तू. आय नो. मी खूप एक्साइट झाले सर. एनिवे पण सर माझ्या अपोजिटला हिरो कोण असणार आहे? तेच तर ठरवायचं आहे ना, त्यासाठीच तर मीटिंग आहे. पण तो कास्टिंग डिरेक्टर प्रथमेश कुठे राहिलाय देव जाण. हॅलो प्रथमेश, कुठे आहेस रे? हा बोल रे. अरे बोल रे आहेस कुठे तू? अरे मी येतोय, आपली कास्टिंगची मीटिंग आहे ना, येतोय. हा, मग त्या मीटिंगला कास्टिंग डिरेक्टर नको का? हा, लेखक दिग्दर्शक इथे येऊन पोहोचलाय, तू कुठे आहेस? अरे येतो रे बाबा. प्रोड्युसर बरोबर आहे. प्रोड्युसर येतील, तू लवकर ये. तू ऐकलं का? मी प्रोड्युसर बरोबरच आहे. तू त्यांच्या बरोबर आहेस? हा. त्यांच्या बरोबर काय करतोस तू? अरे ते काय आहे, येता वाटेत त्यांचं घर लागतं ना. हा, मग त्यांना भेटायला गेलो, मग ते बोलले चल माझ्या बरोबर. मग त्यांच्या बरोबरच आहे मी. हे चांगलं आहे. आणि तो एक हिरो सिलेक्ट केलाय, तो आपण श्रमेश नावाचा, तो कुठे? तो पण आमच्या बरोबरच आहे. तो पण तुमच्या बरोबर आहे? हा. दोघेही काय करताय प्रोड्युसर बरोबर? अरे कास्टिंगच्या मीटिंगला येतोय. प्रथमेश लवकर ये. हा पोचतो. हे काय रे? गाडीचा ब्रेक लावला, पोचलो आम्ही, खाली पोचलो. किती खोटं कराल रे, किती खोटं कराल. फोन ठेव. कसा वाटला सर? बापरे कसा वाटला? बापरे सर, तुमचा हत्ती मुंगीवाला जोक आहे ना, म्हणजे बस करा. तुला कसा वाटला हिरो? तुला कसा वाटला? मी आयुष्यात पहिल्यांदा हा जोक ऐकला हत्ती मुंगीचा. हसून कोमात जाणार होतो पण वाचवला. बस कसं परत सर भारी. बस करा. पडाल, लाच आणलीये ना, पडाल त्यावर. बसा सर. यांना तर तुम्ही आता ओळखलं. मी लेखक दिग्दर्शक ओंकार राऊत. आणि सर हिरोईन रसिका वेंगुर्लेकर. अरे ताई नमस्कार. नमस्कार. हॅलो सर. हॅलो. अरे नाही, नमस्कार. असं सगळं झालेलं आहे, सगळं ठरलेलं आहे. हो सर, एकदा रिलीज झाला ना पिक्चर, पहिल्या आठवड्यात 50 कोटी शुअर. फक्त कास्टिंग नीट झालं पाहिजे, कळलं? तू बोलतोय 50 करोड. सर त्या 50च्या 100 कशा करायच्या ना आपल्याला माहिती आहे. काय कसं सर? माझ्याकडे एक हिरा आहे, तर बोला ना सर. जो अजूनपर्यंत ना त्याला लोकांनी अपमानात ठेवलाय. सर अंधारात ठेवलाय? नाही रे, अपमानातच. म्हणजे निघतो काय, हाड रे, थू, शाण्या चल रे, या वाक्यांचा जो मालक आहे ना, तो माझ्याकडे आहे. एक मिनिट त्याला बोलावला होता. हॅलो, कुठे आहे रे? अशोक कोण? आला. अरे मग बाहेर काय करतो? ये ना. आला सुपरस्टार आला. आला रे तो. आला सुपरस्टार आला. अरे हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. हॅलो हाय. हॅलो हाय. हॅलो. कुणाची वाट बघताय? अरे भाई बोलले कोणतरी सुपरस्टार येतोय. तू पण बघ. ऐका ना, तो सुपरस्टार मीच आहे. अरे देवा. हा. मी गौरव मोरे. येस आहे ना. एकदम करेक्ट चॉईस आहे सर. म्हणजे हाऊसफुलची पार्टी दिसते चेहऱ्यावर सर. म्हणजे येडाय का तू? अरे मी एकदम ना
हा कोळसा आहे ना हिऱ्याच्या खाणीत ना एकदम काढलाय शोध. अरे सर बरोबर आहे. नाही नाही चुकतं काहीतरी भाई. कोळशाच्या खालीतून हिरा काढतो ना आपण. हा. तुम्ही हिरा असं काहीतरी वेगळंच बोलताय. मग तू कोण खान आहे? नाही भाई मी हिरा. अरे भाई हे भारी आहे भाई, हे भारी आहे, हे भारी आहे. हा. हा हिरा हिरा भाई कसा वाटला एकदम? बसू भाई. अरे बस ना यार गौऱ्या बस ना तू. इकडे बघ, इकडे बघ. काय? भाई काय? एक मिनिट हा, तुम्हाला सांगतो या चेहऱ्याचं पहिलं कास्टिंग मी केलंय. काय बोलतो भाई मी केलंय कास्टिंग. गौऱ्या भाई भाई मला माहितच नाही भाई. मला खरंच माहित नाही भाई. बोलला नाही गौऱ्या तू? मला माहितच नाही तर. अरे मी सांगतो ना भाई, कधी? लग्नानंतरच्या समस्या आणि उपचार याच्या पॅम्पलेटवर हाच फोटो होता भाई. हा फेस आहे भाई. भाई तुम्हाला सांगतो अख्ख्या मुतारांमध्ये हा फेस फेमस आहे. आवा भाई आवा. आहे मी काल 4 वेळा बघितला. या. हा चेहरा मुतारांमधलाच आहे रे असं काय? नाही नाही भाई भाई हे बघ हेच अपमानित जगणं आहे ना आपल्याला कट ऑफ करायचं आहे. हा भाई हा काय मला गौऱ्या हा भाई. मी तुला माझ्या सिनेमात असला रोल देणार आहे ना लोकांनी यापुढे तुला फक्त रिस्पेक्ट आणि रिस्पेक्टच दिला पाहिजे. थँक्यू भाई. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच भाई. ए याडा आहे काय तू ना ये भाई ये भाई. तू टेन्शन नको घेऊ यार. हा भाई. टेन्शन नको घेऊ. हा. ए राऊत मला सांग सिनेमात हिरो कोण आहे? सर 2 हिरो आहेत. एक तर आपला श्रमेश ठरलेला आहे. हा, बस रे बस नको रे जा ना. हा. आणि एक दुसरा अजून ठरायचा आहे सर. बरं त्याचं काय काम केवढा आहे साधारण? काम म्हणजे किती आहे रे? हा म्हणजे सेकंड लीड आहे भाई तो. आणि एक 40 दिवसांचं हा. शेड्यूल आहे त्याचं. आणि एक 50-60 सीन आहेत भाई. 50-60 असतील. ठरला. हा तो रोल गौऱ्या करणार. गौऱ्या डन. भाई मी करणार. अरे भाई बोलला ना भाई भाई थँक्यू यार. तुम्ही माझा एवढा विचार करताय भाई. मी करणार 40 दिवसाचं काम. गौऱ्या भाई झाला करिअर झाला तुझा. अरे गौऱ्या हा भाई. ज्वारी की हिरे की पारकी. भाई ते हिरे की पहचान जोहरी कोई होती असं आहे. मग तू कोण ज्वारी? नाही भाई मगाशी ठरलं ना आपलं हिरा. अरे तू हिरा. हा भाई अरे हिरा. ए आज रोल करणार भाई मी. आणि हिरोईन पण शेवटी गौऱ्यालाच मिळणार ना? नाही गौऱ्याला हिरोईन नाही मिळणार आहे. श्रमेशला मिळणार आहे. गौऱ्या मरणार आहे शेवटी. हा लीड आहे कास्टिंग आहे. भाई भाई काय झालं भाई भाई. काय झालं? नाही हे गौऱ्या का मरणार? गौऱ्या नाही मरणार. नाही गौऱ्या मरणार म्हणजे शेवटी मरणार हे अपमानच झाला नाही. गौऱ्या नाही मरणार. मला सांग दुसरा कुठला म्हणजे ह्याच्या खालोखाल कुठला रोल? भाई मी बघतो ना भाई दुसरा रोल आपल्या लिस्ट आहे भाई. सेकंड लीड गेला पण प्रॉब्लेम ना. हा आहे आपल्याकडे. चालेल रे चालेल. भाई एक लव ट्रॅक आहे आपल्याकडे. त्याचं एक 20 दिवसाचं शूटिंग आहे. 20. एक किती 25 एक सीन आहेत भाई. तो ह्याच्या टपरीवरचा ना तो? हा, टपरीवरचा. डन ये त्या रोलला हा गौरव तो रोल फिक्स. हे झालं करिअर झाला तुझा. Yes, भाई. शपथ एवढा मिळाला तुला. मी करणार भाई. पण नाही सर तो हँडसम मुलगा आहे आणि तो सतत टपरीवर येऊन फ्लर्ट हा, करत handsome असतो आहे. मुलीशी. आणि एक मला असं आता कोणी काय मध्ये बोलायचं? गौरव उठ. हा भाई बरं. ए भाई हा मला हँडसम नाही दिसत आहे रे तसा. भाई आणि मुळात सर ते जे कॅरेक्टर आहे ते काश्मीरी आहे. हा छोटा काश्मीरी वाटतोय. प्लीज सर. 1 मिनिट पण अरे हाय ना फिल्टर पाडत छोटा काश्मीर 3 किलोमीटरचा लांब आहे सर. त्यात काय फरक पडला? सर नाही सर. एक मिनिट म्हणजे तुला काय म्हणायचं याच्यासारखी पोरं काश्मीरमध्ये नसतात. भाई ऍक्च्युअल मध्ये नसतात पण भाई सांगतो सर. हे बघ तू नको टेन्शन घेऊ यार. भाई चल हा पण जाऊ दे. आपल्याकडे लय रोल हा. आहेत. मला सांग ह्याच्या खालोखाल काय आहे? भाई एक आपल्याकडे स्पेशल ट्रॅक आहे भाई. स्पेशल ट्रॅक भाई कसं आहे त्या ट्रॅकमध्ये ना असा रोमॅन्टिक सीन आहे भाई. हा रोमॅन्टिक सीन. 10 दिवसाचं काम आहे. 15 सीन आहे. 10 दिवसाचं. हा चालेल. भाई करणार. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. हा करेल ना हा. रोमॅन्टिक सीन. हा. भाई अरे हा तोंडावरनच दिसतो यार रोमॅन्टिक. एक आपण ऑडिशन घेऊया का? म्हणजे आपण मला- डायरेक्ट रिहर्सल करूया ना. नाही रिहर्सल करूया. फक्त मला बघू दे ह्याचं म्हणजे तरच मी सांगू करूया शकतो ना. हा करेल की नाही. रसिका तुला तो लक्षात आहे ना? तुम्ही दोघं धावत येता टक्कर होते. 20 नंबरचा सीन ना हा, सर? 20 नंबर. लक्षात आहे सर. बस सीन नंबर सगळं पाठ आहे भाई. हा. लय अभ्यास केलाय. बरं ऐक गौऱ्या इथे. हा सर. गौऱ्या बोललं तर चालेल ना? हो सर हो हो. एक काम कर इकडनं धावत येशील. स्लोमो मध्ये धावत येशील. स्लो आला तुमची अशी नजर झाली. तू पुढे गेलास. तू तिला धरलंस. ओके जवळ ओढलंस. हा आय लव्ह यू बोललास. ओके ती म्हणाली पण आपण लग्न नाही करू शकत. ओके बरोबर आहे. आणि तू म्हणालास की आपण मग लिव्ह इन मध्ये राहूया ना. ओके. आणि मग तुम्ही दोघं किस करता. ओके डन.
चल 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 ये चल. रसिका. ए, ये इथे. ए, झालं गौरव. मला. ए, बेस्ट ऑफ लक होणार Yes, sir. acting होणार. हा, ए बेस्ट ऑफ लक मस्त कर सर मी पासिंगला वगैरे अरे हिरो आहेस तू का पासिंग तू थांब रे. थांब ना इथे मस्त कर चल हा चल ऍक्शन. रसिका आय लव्ह यू. आय लव्ह यू टू गौऱ्या. पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. ठीक आहे ना मग आपण लिव्ह इन मध्ये राहूया ना. मला चालेल. हा हलकं रसिका रसिका थांब. ए कट कट भाई अरे नाही नाही भाई कट 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 कशाला केलं भाई. अरे यार राऊती याला हलकट नालायक बेशरम बोलली यार. हा मग सर तसं लिखित आहे ते. अरे नाही यार म्हणजे ह्याचा अपमान होतोय ना. भाई असं नव्हतं पण त्याचा शेवट गोड होणार होता ना. Exactly. किस घेऊन असं होतं ते. नाही नाही हे नाही पाहिजे हे नाही पाहिजे. बरोबर आहे भाई बरोबर आहे. ए, काय गौरे भाई सॉरी झालं? तू जेव्हा किस घ्यायला गेला ना तेव्हा ते सात्विक वाटलं पाहिजे रे चेहऱ्यावर. हा. तू असं वाटलं की आमरण उपोषण मधून उठलायस आणि आता जेवायला चाललाय. ह्याला भाई समजून जेव्हा जास्त बोलतो हा. हा मी असं वाटतं तू काय मोठा हिरो दिसतोस काय. हा गौरव ह्या हा असा बोलतो तसं काय हा याने लय काम केलेलं आहे. हे रे हा हे बघ जरा तोंड सांभाळून बोला याच्या पुढे. हा भाई याला अरे समजून बाबा ठेवा. लय काम केलंय नाटक बिटक केलंय त्याने. 4 शो केले म्हणजे काय नाटक बिटक नसते होत. तो हाय तो तसा नव्या पिढीचा पीडित रंगकर्मी आहे तो. असं काय तुझा रोल फिक्स झालाय. नाही व्हायचंय म्हणून तो प्रयत्न करतो. कर मग. ऐक भाई त्याच्या खालोखाल काहीतरी काम सेकंड लीड गेलाय स्पेशल ट्रॅक गेलाय लव ट्रॅक गेलाय. सर मी एक सजेशन देऊ का. बोल ना. ऍक्च्युली मी आत्ताच पूर्ण स्क्रिप्ट वाचली आहे. सिनेमाचं ओपनिंग आहे ना ते एका सीनने होतं. त्या रोलसाठी मला वाटतं हे परफेक्ट जाऊ शकते. एक काशकेस ओपनिंग काय बोलली अरे तू स्क्रिप्ट तू लिहिली आहे का. नाही नाही यानेच लिहिली आहे मी फक्त अरे वाचली. भाई हा रोल विसरलो होतो मी. अरे आम्हाला पण लक्षात नाही आलं सर. डन करा सर. सर डन Perfect डन डन जातील, डन. sir, perfect. एकदम परफेक्ट एकदम परफेक्ट. भाई दीड मिनिटाचा रोल आहे भाई. दीड मिनिटात काय होतं काय काय नाही काय आता मुंबई आपल्याला दाखवायची आहे. हा, म्हणजे हिरो हिरोईन पहिली मुंबईत येतात. आता मुंबई दाखवायची आहे तर काय ट्रेन तर दाखवावीच लागणार. ते तर आला. आणि ट्रेन मधनं आपल्याला दाखवावं लागणार की पटरीवर काही लोक बसलेली आहेत. ट्रेन मधनं जेव्हा हिरो हिरोईन बाहेर बघतात तेव्हा आपल्याला एक बादली दिसते आणि त्याच्या बाजूला बसलेला आपल्याला गौऱ्या दिसतो. गौऱ्या हिरोईनकडे बघतो हिरोईन त्याच्याकडे बघते आणि त्याला शरम वाटते म्हणून तो मान खाली घालतो. कट. हे नाही यार नाही भाई व्हेरिएशन वाला रोल आहे भाई. अरे तसा खूपच नाही चांगला role आहे. यार हा शेवटी शर्मेनं मान खाली घालतो. मान खाली घालणं म्हणजे अपमान झाला यार. हा ट्रॅकवर बसून हा अपमान आहे. ऐक ना मी काय बोलतो ये राऊत असा एखादा रोल काढ ना की त्याची मान अशी ताट वरतीच राहील. हा भाई असं काहीतरी पाहिजे. आहे सर एक रोल आहे हाय ना कुठला आहे प्रेक्षकाचा. अशी मान वर राहणार एकदम पूर्ण वेळ. मग त्याला कोण असा नालायक बिलायक कोण काय बोलणार नाही ना? कोणाची हिंमत बोलायची आहे ना नाही, नाही. अरे हे भारी आहे. नाही. आणि दिसणार आहे म्हणजे दिसणार का तो? स्टार्ट टू एंड हा? तास. आई शपथ गौऱ्या अभिनंदन मिळाला रोल तुला फायनल. हे भाई करिअर झालं तुझा. कुठला रोल मिळाला अरे तुम्हाला? प्रेक्षकाचा रोल बोलतोय ना. अरे नाग्यांनो हा गौऱ्याचा अपमान ना व्हायला पाहिजे. गौऱ्याचा अपमान ना व्हायला पाहिजे म्हणून किती अपमान करता माझा. हा तुमच्यापेक्षा आमचे MH वाले बरे. ते स्किट पुरता माझा अपमान करतात पण ते माझ्यावरती प्रेम पण करतात. सांगतात ना हसल्यावर कळलं काय. हा ते स्किट पुरताच फक्त करतात आणि तुम्ही आल्यापासून माझी इज्जत काढताय. आणि तू आपला मोठा शहाणा म्हणतोय म्हणी बोलतायत ना खापका अशी ठेवून तुला एक कळलं का. नागू देईन मी पण. हा, नागू कुठला फिल्म भाई ऐक ना आणि पुन्हा एकदा एक हसरं अपमान सत्र. मजा आली. प्रसादा काय म्हणाल. वाह बहारदार. प्रथमेश फोन कॉलवरती तू क्लिअर केलंस की मी गाडीचा ब्रेक दाबलाय ते एक बरं झालं कारण मला तो घोड्याचा आवाज वाटला जो तू ब्रेक म्हणून लावला होतास तो. तर ते एक तू सोपं केलंस त्यामुळे त्याबद्दल तुझे आभार. फार भन्नाट लिहिलं होतं तुम्ही दोघांनी. म्हणजे हिरो आहे सेकंड लीड आहे हे दोघं सोडून एक हँडसम माणूस आहे तोही सोडून एक वेगळा लव ट्रॅक आहे. ही कुठली फिल्म आहे. आणि या फिल्मचं ओपनिंग
पटरीवर बसलेल्या माणसाने छान म्हणजे रंजक सुरुवातीपासूनच दाखवत आहे की काय फिल्म आहे. वा बारदार गौऱ्या, अपमान सहन करतोस त्यातही अत्यंत इमानदारीने तू करत असतोस, त्यामुळे त्याचं फळ एक दिवस तुला 100% मिळणार गौरव. थँक्यू सर थँक्यू. पशा मस्त बेरिंग होतं, फॅन्टॅस्टिक बेरिंग, वेगळं होतं काहीतरी ते. आणि त्याची गंमत आहे, तुम्ही हा माणूस करणारा असेल असं वाटत होतं बघता क्षणी. फार गोड बेरिंग होतं. ओंकार रसिका वंडरफुल, मजा आली, खूप मजा आली. मंडळी, भातुकलीच्या खेळात रमायला आता इथे येणार आहेत हास्य महारथी समीर चौघुले आणि त्यांच्यासोबत इथे येत आहेत कधी गोड कधी तिखट चेतना भट, भांडूचा शशी कपूर, निखिल बने, कल्याणची चुलबुली शिवाली परब अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. अरे 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 देवा 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 देवा. अरे काय हे शिवाली दत्तू, काय किती पसारा आहे. आवडा ना, आपल्याकडे पाहुणे येणार आहेत ना. आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. कॉमेडी स्टार समीर चौगुले आणि निखिल बने. आवडा पसारा, आवडा लवकर, चला. हो आवडा लवकर, उठा उठा उठा. ठेव, आले पाहुणे आले. ठेवा ठेवा ठेवा, नीट ठेवा, जागेवर सगळं ठेवा. या 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 वेलकम वेलकम वेलकम. या 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 बसा बसा. नमस्कार. बसा बसा. बसा सर बसा. नमस्कार नमस्कार. आपणच फोनवर बोललो होतो. अच्छा, आपणच बोललो होतो का? हा, या गुळीपोळी मॅडम नमस्कार. गुळपोळी नाही, तुळपुळे मॅडम. अच्छा अच्छा, सॉरी 2 निळं होते ना, त्यामुळे माझा जरा घोळ झाला. सॉरी. तर तुळपुळे मॅडम. हे तुळपुळे मॅडम या. सर तुमचं हे असंच होत. नाही माझं नाही, जस्ट एक होतंय. नाही 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 नाही, मी आजच्या कार्यक्रमाची ऑर्गनायझर आहे. हां, आणि आज मी जाम खुश आहे बरं का सर. माझ्या घरी कॉमेडीचे निरूपा रॉय आणि एके हंगल आलेली आहे. कॉमेडीचे निरूपा रॉय आणि एके हंगल. अहो, उदाहरण चुकलंय तुमचं. हे जे 2 आर्टिस्ट तुम्ही आता नावं घेतलीत ना, ते एके हँगलनी सुद्धा कॉमेडी नाही आहेत. कुठल्याच अँगलनी कॉमेडी नाहीत असं सांगतोय मी. असं ते सिरियस ऍक्टर होते, त्यामुळे चुकलंय तुमचं उदाहरण. सॉरी सॉरी, मला पटकन सुचलं नाही सर. पटकन सुचून इथे ऍक्च्युली करायचंच नसतं. रिहर्सल करायची असते आदल्या दिवशी आणि मग करायचं असतं. ते आपलं होत नाही सध्या. काय बने. बरं मॅडम, इव्हेंट कधी आहे? इव्हेंट बरोबर 5 वाजता आहे सर. इथे जवळच आहे. आपण 5ला 10 कमी असताना वगैरे तिकडे जाऊया. चालेल. तोपर्यंत तुम्ही इथे रेस्ट करा. तुमची चहा नाश्त्याची सोय मी इथेच केलेली हो, आहे. आणा लवकर, खूप भूक लागली हो. सॉरी, बसा बसा बसा. तुम्ही काय करतोस तू? रिलॅक्स यार, मिळणार. सेलिब्रिटी आहोत ना, हाबडीपणा नाही करायचं रे. मिळणार. मलाही भूक लागली आहे. आता माझ्याबरोबर आलंस ना इव्हेंट करायला. हो दादा. जरा शिक या गोष्टी. तुझा प्रॉब्लेम काय ना, तू पृथ्वी प्रताप आणि गौरव मोरे यांच्याबरोबर राहतोस. मला फॉलो कर ना, मी आहे ना आता इकडे. या पुढे मी तुझ्यासोबत चल तुझ्यासोबत राहीन. मला खूप शिकायचं दादा. मला जायचंय. मी बोलेन, मला जायचंय ना. ही तुमची मुलं आहेत का? हो सर. हा, त्यांचा ड्रॉवर उघडा नाहीये पण. काय म्हणाल? नाही काय नाही, जस्ट एक सांगितलं. अरे वा वा वा. ऐका किती गोड. लहान मुलांचा मॅकमोहन. पुरे 50,000. 50,000 केस आहेत का हे? काय काय नाव काय तुझं? माझं नाव दत्तू. ऐक किती गोड नाव आहे. बरं तुम्ही मला ओळखलंय का मला सांगा. मी ओळखले. मी पण ओळखले. कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे? तुम्ही आणि तुम्ही ते. वा वा. आणि ते पण आहे. राहू मैं ऊपर, हो गई
थांबा 1 मिनिट थांबा. तुमच्या वयाचे आहेत ते सेलिब्रिटी मोठा माणूस आहे तो. इट्स ओके. दादा चिडवतात तुला. अरे फॅन आहेत ते माझे. आगाऊ आहेत ते दोघं दादा. नाही. हे बघ दादा तुला माहिती आहे तुला कोण काय बोललं ना मला राग येतो. मला वाईट वाटतं दादा. अरे दादा तू इकडे ये. ऐक तर मी सांगतो. ऐक तर खरं. ये तर खरं. अरे ये तर खरं. वेडा आहेस का तू? अरे फॅन आहेत ते माझे. हा फरक आहे. अरे तुम्हा लोकांना ना आता सेलिब्रेट पद मिळालंय ना तुम्ही आता हवेत उडायला लागलात. हे फॅन आहेत ते. हे फॅन देव असतात आपले. ते कुणाच्याही रूपात येऊ शकतात. आज लहान मुलांच्या रूपात माझ्या समोर आलेले आहेत. आणि ही प्रॉपर्टी आहे ना माझी. ही माझी प्रॉपर्टी आहे. ही प्रॉपर्टी फेमस आहे म्हणून ते करतायत ना. तुझा भुंगा कोण करतं मला सांग. हे काय ना तू ऑब्झर्व करत राहा रे मला मी काय करतो ते. मी गेल्यानंतर असं हसू नका. ऐकू येतो मला ऐकू येतं. कारण मी नसतो. सर तसं नाही म्हणत आहे तू. आता मी आलायस ना माझ्या बरोबर. कसं लहान मुलांना टॅकल करायचं आणि आपलं फॅन फॉलोईंग कसं वाढवायचं ते शिक. आता बघ तुला कसं दाखवतं ते. मुलांनो तुम्ही काय खेळताय मला सांगा. काका आम्ही भूतकुल्ला खेळतोय. काय खेळताय. भूतकुल्ला. बेटा भातुकली असं आहे ते. मुळात भूत दिसत नाही मग भूताचा ओके नाही. सर भात हा सॉरी तो तसाच आहे. नाही असं भातुकली म्हणायचं हरकत नाही. होतं काहीच हरकत नाही. पण गोड आहे हो. खूप गोड आहे. आणि या मुलीचं नाव काय आहे. माझं नाव आहे शिवाली. वा. आणि मला आई लालाने शिवाली म्हणते. वा. आई जर दोन्हीकडे तेच म्हणते तर वेगळं का सांगायचं. कारण नसताना रोल नाही वाढवायचा. आणि खूप छान आहेस हा. गेल्या स्किटला जी लहान मुलगी केलेली सेम वेगळी करतेस. किती गोड. बरं आता बघ कसं खेळायचं बघ मी सांगतो. बरं मला सांगा आता भातुकली कोण कोण खेळतंय हात वर करा. मी खेळतोय. आणि काका जर तुमच्या बरोबर भातुकली खेळले तर आम्ही फांदी लावतो. किती वेळ झाला मैत्री करण्यात मला सांग त्यांच्याशी. झाली की नाही मैत्री. असं असतं ते. दादा तुला मानला दादा. मला आज कळलं की सोशल मीडियावर तुझे एवढे फॉलोअर्स कसे आहेत ते. नाही रे. नाही तू कमाल आहेस दादा. हे बघ कसं असतं माहिती आहे का आपण लहान मुलांच्या ना लेवलला जाऊन खेळलं पाहिजे. कळलं का. आणि माझ्यात आहे रे काहीतरी आहे रे वेगळं. माझ्यात जादू आहे रे. लहान मुलं आकर्षित होतातच रे माझ्याकडे. अरे लहान मुलं काय तरुण मुली सुद्धा येऊन बिलगतात रे. बने नाही मी म्हटलं तरुण मुली सुद्धा येऊन बिलगतात रे मला. बने ऐकलं नाही का माझं. नाही ते छान खेळताय दादा. का नाही माझ्या वाक्यावर रिॲक्ट नाही झालास. कळलं पाहिजे तुला. लायकी नसलेल्या वाक्याला मी रिॲक्ट नाही होत. बाकी तू ग्रेट आहेस दादा. बाकी तू ग्रेट आहेस दादा. तू आता माझी नाही ना. नाही दादा म्हणजे स्तुती करत होतास ना. आता मी तुला फॉलो करतो. म्हणजे तेच मला तेच सांगायचं होतं की मी लहान मुलं माझ्याशी कशी अशी जवळ येतात अचानक. कळलं का. बघितलं. मला काय वाटतं माहितीये का लहान मुलांचं जगणं ज्याला कळतं ना तो कधीच म्हातारा होत नाही रे. क्या बात आहे दादा. अरे नाही जस्ट दादा कसं सुचतं तुला हे अरे सगळं? आता जस्ट काय सुचणं क्षणांचं देणं असतं रे. आता जस्ट सुचलं मला. दादा मी एक सांगू. सांग ना बाळा. म्हणजे खूप दिवसांपासून मला बोलायचं होतं खरं तर. हा तू ना माझा आदर्श आहेस दादा. बनी सर ऐक. मला भविष्यात ना दादा समीर चौगुले बनायचे दादा. सर तुम्हीच काय हसताय. सर वाटतंय त्यांना खरं तुम्ही व्हावं तर असं यार तू जास्त करतोय का रे. दादा मनापासून हा तिथे असं नाही बघत. हा वेगळं वागतो. नाही सर त्यांना वाटत असेल खरंच वाटत असेल तुम्ही आहातच ग्रेट सर. ग्रेट भल्याना जमत नाही सर. बघा ना तुम्ही किती थोड्या वेळात मुलांमध्ये मिक्स झालात. आणि बरोबर आहे अगदी. पण अरे काका काय तू इकडे काय खोलतोस ले? हे जरा बोलत होतो. तू आमचा पाहुणा आहेस
ना हा. अरे मम्मीचं आणि आमची कत्ती आहे भांडण झालंय आमचं तुमचं भांडण झालंय भांडण झालंय बरं का बरं तुमचं आणि आमचं भांडण बरं का भांडण. हा, कत्ती आहे, कत्ती. आता मी तुमच्याकडचा पाहुणा नाही लहान मुलांच्या घरचा पाहुणा आहे दत्तू आणि शिवालीच्या घरचा पाहुणा आहे बरं बने सर फक्त माझे पाहुणे ए शिवाली चल आपण आपलं घर बनवूया बंगला बनवूया आपण हा? चालेल. बापरे. कळलं लागवी स्वभाव पाहिजे रे स्वभाव आपला चांगला पाहिजे नको त्या पृथ्वी प्रताप वगैरे नको रे नाही दादा मी नको फिरू ग्रेट आहे दादा कळलं का काका, वा. या, अरे या. वा बघा आमचा महाल तयार झाला बापरे महाल आहे का बरं बघा. बाबा आमची झोपडी सिक्युरिटीला वनिता खरात बसले बघा अगं बाई. वाह 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 दार पण आहे क्या बात आहे मस्त घर आपलं आवडलं मला चला आता मस्त खेळूया आपण काय काका काय खेळ घरात या घरात या घरात असं या घरात तुम्हाला यायचं? दाखवतो ओहो, हा आलो मी, हा. हा आपला महाल आहे काका क्या बात आहे हा आणि हा आपला बेडरूम आहे अरे वा वा बेडरूम आहे का हो. अरे वा म्हणजे पाऊस पडला तरी आपण भिजणार व्हेरी गुड व्हेरी गुड काका हा. आता तुम्ही ना आमचा मुलगा बनून या हो. आणि आम्ही दोघे आई बाबा बनतो ओके मी तुमचा मुलगा तुम्ही आई बाबा हो. म्हणजे शिवाली आई आणि दत्तू बाबा का हो. ओके. किती वेळ लागला आहे की नाही काका हा तुम्ही शाळेतून या हा आणि दरवाजावर टकटक करा ओके हा येतो हा मी टक टक आई बाबा मी आलो अरे आले हा दरवाजा ए खुचूक. माझ्या आले चकोटी तू आलायस बाळ चकोटी शिवाली सर काय म्हणालीस तू काय म्हणालीस काकांना असं नाही बोलायचं सांगितलं सॉरी म्हण ओरडू नका तिला सॉरी म्हण हे बघ, मी नाही मागे तुम्ही बोलू नका सॉरी म्हण आधी मागे वा, मी लहान आहे मुलगी ती मी तुम्हाला समजावतो. कसंही बोलते म्हणजे काय होय होय एवढं जरा मोठी जरा celebrity थांबा हो की- हो बसा बघू तिकडे असं नका करू तुम्ही बसा शिवाली हे बघ हे नाही म्हणायचा तो शब्द होता तो मग लागतो ना काकांना हा एकदा चकोटी म्हणायचं हा चकोटी मग ते हे होतं ना चुपता है वो हा काय रे हसलास तो आता नाही हा तेच बघतो मी तर तू अरे काका हा आता झालं तू सारखं सारखं त्यांच्याशी कशाला बोलतो नाही जस्ट बोलत होतो मी अरे आता तुम्ही आमचा मुलगा आहात ना हो हा हा मुलगा हा हा आलो त्या आलो मुलाची इंटली घ्या हो हो एंटली घेतो हा मुलाची हा टक टक आई बाबा मी आलो आलेले आई 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 चकोतीचे बाबा चकोती आला चकोटी नाही आला का चक्कोटी शाळेतून हे घे तुझ्या फालतू भावाला थोपटून झोपव हे घे दिवसभर रडून डोक्याची वाट लावली बघतोस काय तोंडाकडे थोपडो त्याला चकोट्या बाळा असं नाही करायचं मी मगाशी तुला बोललो ना सारखा चकोटी चकोटी नाही आता जाऊ दे लहान आहेत अरे दालं नाही रे याला कळलं पाहिजे ना तुझा हा, fan. मी आता झोपवते ना बरं मी आता झोपवणार त्याला आणि मग निघून जाणार हा एवढंच हा आता एवढंच खेळणार तुमच्या बरोबर हा ठीक आहे बने सर घ्या चहा घ्या नाही घ्या ना चहा घ्या थँक्यू आणि बदामाचा शिरा केलेला आहे थँक्यू घ्या चकोटी ये चहा घे तुम्ही तरी चकोटी म्हणू नका ना नाही, तुम्ही पण sorry. चकोटी म्हणताय सॉरी मला मगच सारखं सारखं ऐकून झालं या ना चहा घ्या आणि केला? बदामाचा शिरा केलेला आहे अरे बदामाचा शिरा केलाय का काका काय झालं किती वेळा सांगितलं त्यांच्याकडे जायचं नाही तू आमच्या घराचा मेंबर आहेस हो बरोबर आहे 4 तास मी पण मला पण भूक लागली आहे बदामाचा शिरा केलेला आहे अरे नको साऊस अरे पण मला खायचंय ना भूक लागली आहे ना मला आता काय झालं गोळी घ्यायची आहे बेटा चकोट्या थोबाड फोडेन तुझा नको असं करू बाळा तुला कळत नाही शेजाऱ्यांशी आपलं भांडण झालेलं जायचं नाही अजिबात तिकडे हो पण मला जरा खायचं होतं बदामा एक थोडा एक बनते ना थोडा मला नाही नाही छान चाललंय तुमचा खेळ ए चकोटी खेळ नाही चाललंय मारे ना तुला आता असं एक तुझ्या आई बाबा काय मेलेले आहेत हा ए शिवाली आई चल त्याला चहा आणि नाश्ता दोन्ही देऊन टाक चालेल तू बस बस इकडे बस हा घे चहा आणि हा खूप 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 बदाम घातलेला शिला वा वहिनी वा काय शिरा झालाय हो बदाम तूप वा 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 थँक्यू खा खा बाला खा बाळा हे नाहीये काही नाहीये ह्याच्यात हे रिकामं आहे आणि हे 30 पैशाचं ग्लुकोजचं बिस्किट ते किसून दिलंयस ना मला त्याला मी बदाम शिरा कसा समजणार अशी रिप्लेसमेंट नाही होऊ शकत मी 2 मिनिटात आलो खरं सांगतो ए चकोटे तुला काय तिकडे उकिरडे फुकायला जायचंय स्वतःचं घर आहे नाही ते थांब ना तुला वाजवेन रे मी याला सांग ना लय मारेन रे तुला
माहित नाही तुला हा मी जाऊन येतो जरा हा चकोती, काय चाललंय तुझं मगासपासून? बाहेर तुला ना असं ना धपधपलं पाहिजे, धपधपलं. चल इकडे अरे चल झोप इथे खाली खूप तुला खाल्लं ना, पोटभर शिला खाल्ला ना, आता सोप चल. हा. चला सोपा आता. झोपा सोपा सगळ्यांनी. वा वहिनी चला. खरंच शिरा मस्त झालाय अजून थोडा मिळाला असता ना बरं झालं बने थोडा ठेव ना वाटीभर ठेव ना मला त्यांना अरे, सांग. देते. छान खेळतायत नाही. देते मी नंतर. सकोतीचे बाबा, सकोती आणि त्याचा छोटा भाऊ झोपलाय. हो हा. चला चकुटीची आई आपण ना तुळपुळेंकडे जाऊन नाश्ता करूया हा चालेल. चला 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 या नमस्कार कशा नमस्कार. अरे बापरे, महालातले पाहुणे आले का आमच्याकडे? हो हे घ्या ह्या सगळ्या पैशांचा सगळा नाश्ता द्या आम्हाला जेवढा असेल तेवढा अरे बापरे, बदामाचा शिरा चालेल? मला चालेल, मला चालेल. देते हो. हे घ्या. मजा आली खेळायला मजा आली या मला पण द्या हे घे. बदामाचा शिरा चकोटी मजा आली खेळायला म्हणजे काय ठेवते खाली काय हो तुम्हाला कळत नाही त्याच्या पोटात दुखतं त्याला आम्ही बाहेरचं खायला देत नाही कशाला दिलं तुम्ही त्याला अरे बा- घ्या परत घ्या अरे एक- एक खाऊ दे ना. सॉरी खाऊ दे परत घ्या सॉरी, चुकलं माझं. अरे खाऊ दे ना मला तुझं काय जीव चालतोय खाऊ दे ना मला अरे, आता लहान आहेत खातात गेला लहान हो आज बरं कान पडत मला पाहिजे बदामाचा शिरा अरे मला चक्कर यायला लागली आता सर आता तुम्ही खरं खरं ओरडताय. हो खरं खरं ओढतोय त्याला मी नाही मगातपासून इतके छान मिक्स झाला होता सर, कशाला आता मला ओरड? नाही व्हायचं मिक्स मला खायला पाहिजे आता सकोती, तू जास्त गलतोयस हा. खायला मोजा सर असं नाही करू शकत. ठीक आहे, खायला पाहिजे आता मी तुमचा व्हिडिओ करते. व्हिडिओ करते, जगाला कळू दे खरे तुम्ही कसे आहात. करा व्हिडिओ करा एक मिनिट वहिनी एक मिनिट मी बाजूला होतो काय मला करिअर आहे हा असं नाही ऐकणार ह्याला थांब रे. ना फटके दिले सर, माझ्या मुलांवर ओरडू शकत चकोट्या नाही. काय रे नाटकी करतो तू अरे त्याला पण अक्कल आहे. सर, सर, मारू शकत नाही तुम्ही. जोरदार टाळ्या. बदामाच्या शिऱ्याहून गोड परफॉर्मन्स होता. मस्त. क्युटी पाय. प्रसाद दा काय म्हणाल? फार सुंदर फार मजा आली छान विषय होता आणि छान सादर केला गेला मस्त बने फॅन्टॅस्टिक मस्त ॲटिट्यूड होता मस्त कॅरी केला चेतना मस्त लोकांचे प्राण कंठाशी येतात तुझा विनोद ओठांशी आला होता वा दादा. वेगळं होतं बेरिंग आणि छान होतं आणि मेंटेन्ड होतं शेवटपर्यंत शिवाली ॲक्च्युली मला तुझ्याबद्दल जे बोलायचं होतं ते सम्या स्किटमध्येच बोलला इतकी सेम वेगळी मुलगी मस्त खूप मजा आली सम्या बहारदार फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स सई. गोड परफॉर्मन्स होता चेतू फारच अप्रतिम आणि अफाट बेरिंग होतं आणि मला ह्या बाई पाहिजेत कुठे कुठे अजून सिरीजमध्ये मला त्यांना बघायचं आहे फारच बहार आणली त्यांनी बने आज दिन ॲब्सल्युटली बने टायमिंग कडक होतं समीर दादा अप्रतिम नेहमीप्रमाणे खूप मजा आली खरोखरच उघडा ड्रॉवर फारच भन्नाट होता. थँक्यू गाईज. मंडळी ताज्या ताज्या भाजीसोबत ताजा ताजा विनोद सादर करायला आता तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने. आपका ध्यान किधर है भाजी का तो दुकान इधर है अरे ताजी ताजी भाजी तो इधर है शिंदेसाठी कोंदा घ्या बुटाटा घ्या बाबूसाठी कोबू घ्या ड्रायव्हर मध्ये ठेवाला पुलावर घ्या बालकसाठी पालक घ्या शेंडीसाठी भेंडी घ्या. चला लवकर लवकर किती सुलो सुलो चालतंय चला पटपट पाय उचला ना तुमचे काय म्हणली पाय उचला पटपट स्वतः मी शिगत चालतील मला म्हणते काय उचला गवासा रस्त्यावर तमाशा करू नका उगा चला तमाशी करून या घ्या घे काय ती भोपळा वहिनी. ए वांग्या काय म्हणला भोपळा म्हणला सोय नाही
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी म्हणलं वहिनी भोपळा घ्या असं मी म्हणलो. भाजी घ्या, ताजी ताजी भाजी घ्या म्हणलं. अच्छा असं सॉरी हा. माझ्या गैरसमज झाला. हा. बघा गवारी द्या 1 किलो, बर. कांदे द्या 1.5 किलो, बटाटे द्या 1.5 किलो, भेंडी द्या 2 किलो द्या भेंडी, बर. फलावर द्या 2.5 किलो फलावर द्या हा. आणि 5-6 जुडी शेपू द्या शेपू. एवढं कशाला काय भंडारा घालायची होय? हा शिपू द्या शिपू. स्वतःचा शिपू कसा झालाय ते बघा आधी. शिपू द्या करतीय. लय बोलताय तुम्ही. लय बोल का तिथे काय दुसरा स्टॉल मांडून बसणार आहे एवढं घेतीस ती. असं काय करते माझ्या माहेरची माणसं येणार आहेत, माझी मम्मी येणार, पप्पा येणार आहे, दादा येणार आहे, त्यांच्यासाठी नको का बनवायला? अरे किती दिवसाची उपाशी आहे ती हा का उद्याच महिन्याभराचं खाऊन घरी जाणार आहे ती या? मशिगत रोज करत बसणार आहे ती हो महिनाभर तिथं. मी लय बोलताय आधीच सांगते का बसा. लय बोलताय. रस्ता उगा तमाशा करू नका. तर मी करतोय तमाशा. नाही तर कोण करतंय? मी तमाशा केला होतो. हा मग घे काय घ्यायची ते पटापटा चल. ते जाऊ दे, ही लिस्ट घ्या, सामान आणा जा. काय लिस्ट घ्या आणि सामान आणा. वाच आणि जावा लवकर. मी बोलते. लिस्टीतलं सामान आणायची आहे. ही दोडकी तरी घ्या, दोडकी. अहो थांबा, तुम्हाला जेवढा 10 किलो मनुके, 5 किलो किसमिस, 15 किलो बदाम, पिशवीत द्या. 20 किलो काजू, 15 किलो पिस्ता, खारीक एवढं कशाला आणायचे? अहो ते माझा दादा येणार आहे ना, त्याला खीर लई आवडती. खीर बनवायची दादासाठी. तुझ्या भावाची लायकी आहे का खीर खायची? हा गुटखा खाणारा तो त्याला खीर खायची होय? होय ग तोंड तोंड बघितलंय का त्याचं गाव? बघितलंय का तोंड? अरे असं केलं तरी नुसतं कोणीतरी मेहंदी काढल्या का वाटतंय तोंडात. मोठ्या तोंडाला सांगतीय. बघितलंय का कधी तोंड? बघितलंय का त्याचं? अरे दातात नुसतं होल नाही, अख्खा टनेल झालाय लागा तो. 5-4 बदाम लागा तिथंच अडकून पडतील. खीर करतीस मोठी. किती बोलतायसा, किती बोलतायसा? घे पटापटा चल. लई बोलू नका, ऐका आधीच ना, सांगते. मी काय म्हणतोय खीर नाही पण दुधी घ्या. कसं दुधी हलवा बनवा, काय बनवा? दुधी हलवा बनवा असं जिभेवर टाकाल सुळकन हात जाते. खीर नको. हे बेस्ट सांगितलंय तुम्ही. हा. द्या दुधी द्या. हा. माझ्या आईला दुधी हलवा लई आवडतो. ह्या म्हातारीला आता दुधी हलवा पाहिजे का? हित आणि काय? अरे डायबिटीज मुळे लागा अख्खा साखर कारखाना झालाय तिचा. हा अरे शुगर एवढी वाढली तिची की ऊसाच्या ऐवजी सारख्यात म्हातारीला टाकली की नाही 4-5 ग्लास लागा ऊसाचा रस निघाला अख्खा. जेवढा करू नको लगेच मला. तुला तर लागा ती घुंगरू म्हणून टांगलं पाहिजे त्या सारख्याला. ठरांग केलं पाहिजे लागा. त्याने तरी कमी उशीर व्हायचं. गबसा लय बोलतायसा तुम्ही, लय बोलतायसा. आधीच सांगते डोक्यात जाऊ नका. हा मी सगळं करणार, सगळं म्हणजे सगळ्याच्या सगळ्याच बनवणार आहे. हा. पैसे कोण देणार आहे तुला? तुम्ही आहे सकी. काय तुम्ही आहे सकी? काय झालं मगापासून आल्यापासून तुम्ही नुसतं भांडताय. अहो ती कधीतरी काहीतरी करते आपल्या घरच्यासाठी. करू दे किती मग कधीतरी करते, एवढं काय ऐकून दाखवते? कधीतरी आहे होय. प्रत्येक आठवड्याला लागा तोंडवर करून येते ती. कधीतरी आहे होय. बरं करण्याबद्दल काय नाही हो. त्या दिवशी माझ्या बाबांचं वर्षश्राद्ध तुम्हाला सांगतोय. वर्षश्राद्ध होतं माझ्या बाबांचं. सांगा की. हिला म्हणलं खीर करून दे. केली का विचारा की केलीच का खीर तो? आज बी खीर करायची नाही. खिरीचं काय लावलंय मग का नाही केली विचारलं का कधी? का नाही केलीस? तुम्हाला सांगते आमच्या घरात खीर कुणालाच आवडत नाही. खीर बनवली ना नाका मुरडते ती सगळी. खीर केली किती सांगा ती मला. काय खिरीचं टुमणं नाचवताय तुम्ही? मग बाकीचे पदार्थ केले होते तिच्याकडे ढुंकून तरी बघितलं का? काय पदार्थ केले होते? एक पापड तळून ठेवला होता ताटात. हा आणि त्याच्यात तुझं कसलं क्रेडिट आहे ग? अरे जाता जाता कोणाचा धक्का लागला आणि पापड जरी तेलात पडला ना तरी कडक होऊन लगेच वर येतोय. तुम्ही द्या. तुझं कसलं क्रेडिट आहे का त्याच्यात? हा बाजूला लागा चमच्यानं आपटून नुसतं लोणचं वाढलं होतंस. बरं ती बी मी घेऊन आलो होतो. तुझं कसलं क्रेडिट आहे का ह्याच्यात? ढिगभर भात करून ठेवला होतास. बरं तेव्हा बी कुकरनं केला होता 3 शिट्ट्या देऊन. का तूच शिट्टी हिथं लावून असं केलं होतं का तू? काय क्रेडिट आहे तुझ्या ह्याच्यात? सांग की. ते कुकरला भात लावायला हात माझ्याच लागले होते का? तुम्ही आला होतात खापायला तिथं? का तुमची आई आली होती तिथं खापायला? तेवढ्याच लायकीच आहे तुम्ही. लायकीच आहे सांगते मला. तुम्हाला सांगते यांच्या घरासाठी आयुष्यभर राब लागले. कौतुक नाही कुणाचं माहितीये. यांच्यासाठी करा, यांच्या पोरासाठी करा, सगळं करा. माझ्यासाठी कोण करणार? बरं पाणी पण येऊ टिशू नाही तो पालक आहे तो. सॉरी पालक पण हे असं बोलतात हे बरं वाटतं का सांगा? नाही बरोबर आहे पण आता ह्या पालकाचा काय दोष आहे? नाही म्हणजे तो एवढा वाढला कुणातरी पोटात जायला पाहिजे का नाही? आता तुम्ही तुमच्या नाकाला लावला फुकट गेला का नाही? सॉरी. त्याला वाईट नाही का वाटणार? मला कळलं नाही. सॉरी दादा. सॉरी दादा. सॉरी. काय बोलत तुम्ही? दादा तुम्ही मला दादा बोललात? काय ना भाऊजी बाद झालं आता काय बोलायचं नाही. बाद झालं.
अजिबात काय बोलायचं नाही. अहो ती करते त्याच्याकडे बघा ना, ती नाही करत त्याच्याकडे कशाला तुम्ही बघताय? बरोबर दादा हाय आणि की मग? नाही? किती करावं एखाद्याच्यासाठी किती करावं सांगा तुम्ही मला. नाही नाही, तू रडू नकोस. तू म्हणला दादा म्हणलीस ना, तू रडू नकोस. आणि मी आज ना तुला रडायची अजिबात गरज नाही आहे. रडू नको तर काय करू? त्यांच्या घरासाठी एवढे झिजले, यांना काही काडीचं कौतुक नाही. म्हणजे झिजलेली अशी मला कुठून वाटत नाही. नाही पण तू रडू नकोस, तू डोळे पुसून घे. मी आहे इकडं. तू सांगतोय म्हणून ऐकते, नाही तर या माणसाचं मी काहीच ऐकलं नसतं. हे गप गे, या माणसाचं ऐकलं नसतं. मोठी दादा दादा करते. आत्ता लागा इथं 2 मिनिटं नाही झाली म्हणून लगेच दादा झाला होता तुझा. हा सकाळ बसने लागा मी बोंबालतो इथं, माझा खिस्सा रिकामा झालाय, त्याची पडली नाही तुला. आणि ह्याला ह्यो देणार आहे का पैसे तुला? 15 किलो खिसमिजन बदामन मनुकन ह्यो देणार आहे का पैसे तुला? नाही देईल माझा दादा पैसा, तुम्ही नका सांगू मला. माझा दादा हाय खमका, देईल पैसा. देऊ दे की दादानं देऊ दे पैसे. मग मानला त्याला देऊ दे दादानं पैसे. देईल माझा दादा हाय खमका, उगा नका सांगू तुम्ही आम्हाला. तोंडावर करून बोलू घे काहीतरी ग, एक भोपळांचल घरी. एक भोपळा नाही, मी सगळ्याच्या सगळं घेणार आहे. हा ह्यो खठेला घेईन, माझ्या दादाला घेईन. नाही तू दादाला विकत नाही घेऊ शकत. दादा नाही विकायलाय. नाही म्हणजे तू नको घेऊ. इकडे तर बरेच लोक अरुणला घरी घेऊन जायला बसलेले आहेत. हा म्हणजे सई बऱ्याचदा म्हणली की क्युटी पाईला एकदा तरी मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे. आता नेलं की पस्तावेल तो भाग वेगळाच आहे. म्हणजे आणि कधी समजा एकदा अचानक घेऊन गेलीच तर म्हणील अरे याच्यापेक्षा पाळेला बोंकू चांगला आहे. तर आणि काय झालं, आमच्याच घरचे येणार आहेत ना जेवायला. आपल्याच घरचे येणार आहेत. मग करण्याबद्दल काय नाही, पण त्याला काही लिमिट आहे का नाही? काय तुला तर 1 रुपया देणार नाही का मी? काय नका करते देऊ, उगाच मला पैशांचं नका दाखवू. माझा दादा आहे खमका, हा देईल मला तो पैसे. देऊ दे की मग, देऊ दे पैसे. त्यानं मानला त्याला. हा देईल म्हणजे देईलच दादा. तुम्हाला कोणाचं कौतुक सांगते? तुम्ही ते महिन्याला कमवतायत ना, माझा दादा एका दिवसाचे पैसे कमवतोय तेवढं. माझ्या दादाला असं हलवलं ना, लाखभर रुपये पडतील. हा माझा दादा आहे, देईल. बहिणीसाठी नाही करणार, तो कुणासाठी करणार माझा दादा? तोंड बघ दादाचं. काय करू कळण झालंय त्याला. तो अजून तसंच करत आहे. एक मिनिट बोलायचं नाही. हा भाऊ सगळे करणार आहे. ही भाजी तुला मी देणार आहे, सगळी भाजी तू घेऊन जा. भाजी देणार आहे मी ताईला, सगळी भाजी देणार आहे. काय सगळी भाजी? सगळी भाजी देणार आहे ताईला. एवढा पुळका आहे ना तुला भावाचा? एवढा पुळका असेल ना तर भावाकडेच राहता. माझ्याकडे नांदाला याचं नाही सांगून ठेवतोय. नाही येणार मी तुमच्याकडे, तेवढूशा खोपटात राहू. दादानं पैसे देऊन दाखवू दे मानला त्याला. देईल पैसा दादा माझा. जातोय मग मी. कळलं का? शानपणा. ही पण टाक. जातोय मग मी. ताई ऐक. अगं असं नको करू ना. काय झाली तरी तू नवरा आहे ना तुझा. म्हणजे नवरा बायको एकाच रथाची 2 चाक असतात का नाही? असं काय करते तू? दादा मी जाते माझ्या नवऱ्याकडे, पण हे रथाचं वाक्य नको ना घेऊस. दादा लहानपणापासून ऐकते वाक्य नको ना, हे रथाचं वाक्य नको ना. मी जाईन, मी माझ्या नवऱ्याला समजावी ना. पण ही भेट म्हणून मी ही भाजी घेऊ का दादा? हा ही सगळी भाजी घेऊन जा तू. सासऱ्याला वाटलं पाहिजे माहेरची काय ताकद आहे. भाजी सगळी तू घेऊन जा. चालेल. हा दादा ही भाजी घेतली, पण आपला मोठा दादा येणार आहे ना, त्याला खीर लय आवडती. त्यासाठी थोडं पैसा हवं होतं. पण जाऊ दे, आता तू एकटा केवढं करणार ना. नाही जाऊ दे कसं. हे बघ पैसे घेऊन जा. आणि हे बघ बदाम पिस्ता खिरीसाठी जेवढं सगळं लागतंय सगळं. हा ताई हे घे पैसे. हे घे. दादाला खीर आवडते ना. खिरीला जे काय लागल बदाम काजू किसमिस जे काय लागल ते सगळं आण. इथं तुझा भाव बसलाय, टेन्शन घेऊ नको तू. ही भाजी घे. दादा किती करशील? नाही तू घेऊन जा. दे दादा, बाद झालं. हातात दे, हातात. हे घे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. दादा इकडं तुझा. दादा येते. अजिबात रडायचं नाही. मी आहे, कधी पण आठवण कर मला. थँक्यू दादा. हा ये. वा क्या बात है. माझी बहीण किती माझ्यासाठी लकी आहे. अरे 20 मिनिटांमध्ये ठेला खाली झालाय माझा. वा क्या बात है. वा थँक्यू. चला
बोलत. मस्त झाला परफॉर्मन्स. सई. धमाकेदार परफॉर्मन्स होता. अरुण दादा, तुमच्यासारखे तुम्हीच आहात. नमस्कार, तुम्हाला नमस्कार आहे माझा. वने मस्त. सावत्या, लव यू मित्रा. तू दिवसेंदिवस जी ग्रोथ दाखवतोय, जितका ग्रो होत चाललायस, ते बघून आम्हाला भयंकर आनंद होतोय. आणि असेच नवे नवीन प्रयोग, नवे नवीन कॅरेक्टर्स तुझ्याकडनं अपेक्षित आहेत. तर ती आमच्या अपेक्षा पूर्ण करशील याची खात्री आहे. थँक्यू. क्या बात आहे. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, विनोदाची ही बहुरंगी बाजारपेठ तुम्हाला पुन्हा भेटायला येणार आहे, पण पुढील भागात. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका विनोदाची हास्य पंचमी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.